आजच्या वर्कशॉपसाठी सर्वात पहिले सर्वांना शुभेच्छा, कारण आजचा हा जो पॉइंट आहे हा खूप जाणून घेण्यासारखा आहे आणि यासाठी आपल्याला मेंटर म्हणून कमलाकर शिवाय सर आहे. नमस्कार. माझं नाव श्रद्धा प्रदीप मोरे. मी विविध माध्यमातून काम करत असते, पण मी आता माझा बायोडेटा पूर्ण सांगत नाही कारण आपल्याला 15 मिनिट थोडं उशीर झालाय आणि मुद्द्याकडे जाणं खरंच गरजेचं आहे. त्यामुळे मी शिवाजीरावांचं थोडक्यात तुम्हाला उदाहरण देते आणि त्याचं बायोग्राफी थोडक्यात सांगते. मी सर पिटिशन ग्रुपचे फाउंडर मेंबर आहेत. ते विविध कार्यक्रम आणि सेमिनार या अशा मुद्द्यांमध्ये सातत्याने गेले असतात. त्यांच्या फाईट्स, गेम्स अगेन्स्ट किंवा मंत्रालयामध्ये काही करप्शन अधिकारी वगैरे आहेत किंवा जे इलिगल फुटपाथवरचं जे काही काम असतं किंवा नॉर्मल रोड्स कुठेही कधी कसंही खड्डेकरण केलं जातं आणि त्याची पूर्ण माहिती पब्लिकला नसते. त्यामुळे येता जाताना पब्लिकला होणारा त्रास आणि वाहनांची जी काही अडचण होते, यामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला एक सामान्य माणूस म्हणून फेस कराव्या लागतात, तर या गोष्टीला ते सातत्याने कंटिन्यू त्यांचं वर्क चालू असतं सोशल ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून. त्यांच्याबरोबर गौरांग बोरासर सुद्धा आहेत आणि त्यांचे अदर टीम मेंबर्स आहेत. म्हणजे त्यांचं थोडक्यात मी वर्क तुम्हाला सांगते आणि पुढील सुद्धा हे कमलाकर शिवाजीरावांमध्ये सोपवलं. सर, सर्वांना नमस्कार. आणि मी काय मेंटॉर वगैरे काहीच नाहीये. फक्त गेल्या 30 वर्षात फक्त भांडणं करत करत एक भांडायची सवय झालेली आहे आणि ते कसं भांडावं हे आपल्यास मी सांगू इच्छितो. भांडणं म्हणजे वैयक्तिक याच्यासाठी नाही, पण आज दुर्दैवाने 75 वर्ष झाली आहे आपल्या इंडिपेंडन्सला आणि आता खरोखर आपल्याला आपल्या ब्युरोक्रॅट्सकडून भीती आहे. कारण काय ब्युरोक्रॅट्स करतील आणि काय नाही करतील याबद्दल आपल्याला कोणालाही शाश्वती नसल्यामुळे आता फक्त एकच उपाय राहिलेला आहे की प्रत्येक सिटीजननी, जे मालक आहेत, आपण सर्व मालक आहोत. गेले 75 वर्ष आपण सर्व झोपलेले होतो आणि त्यामुळे आमचे नोकर ब्युरोक्रॅट्स हे स्वतःला मालक समजायला लागले आणि ते आता त्या नोकरांना, त्या सेवकांना त्यांची जागा दाखवण्याची आज गरज आहे. नसेल तर उद्या तुम्ही आणि मी आमच्या घरातनं पण बाहेर काढतील, देशासाठी तुम्ही पाहिजेत म्हणून असं खोटं निदान देऊन आपल्याला बर्बादीच्या पर्यंत पोचवतील अशी आम्हाला भीती असते. आणि प्रत्येकांनाही भीती आहे की आजकाल आमचे ब्युरोक्रॅट्स कामं करत नाहीत, फक्त त्यांचा पगार आणि त्यांचं सुखसोयी बघून आम्हाला कसं विल्हेवाट लावायची आमची ह्याच्या पलीकडे त्यांचं कुठेही आहे असं प्रत्येकानं. तुम्हाला वाटतं का? काय हे फक्त मलाच वाटतंय? मला तुमच्याकडून पाहिजे. प्रत्येकानं काय वाटतं? आपले ब्युरोक्रॅट्स काम करतात का? मग त्यासाठी आपण आज इथे बसलेलो आहे. आता जर झेरॉक्स काढून घ्या बघा, कॉपी. आपण इथे सर्व का बसलेलो आहोत ह्याचं कारण काय? कारण आपल्याला आपल्या भवितव्याची भीती वाटते. मी हिंदी मराठी दोन्हीच बोलतो कारण आपल्या तर आपल्याला आज हम सभी को आज ये डर है कि हमारा कल क्या होगा, और जो बूढ़े हैं हमारे जैसे उनको ये डर है कि हमारा बच्चों का क्या होगा. और उसके साथ ही दोन्ही मराठी हिंदी दोन्हीच बोलणार मी. दोन्हीच बोलणार. मातृभाषा, आपला राष्ट्रभाषा पण बोलणार आणि आपली महाराष्ट्राची भाषा पण बोलणार. दोन्ही बोलणार. बॅलन्स राहू द्या, कुठेतरी याला वेगळं वळण मिळणार. तर आज आपल्याला ही भीती आहे की पुढची पिढी काय करणार आणि म्हाताऱ्या माणसांना भीती आहे की पुढे आमचं काय होणार, आमच्या पुढच्या पिढीचं काय होणार. आणि त्यासाठी आपण एकत्र आलो. आपल्या मनात भीती आहे, भीती. बरोबर आहे की नाही? आपण आज सर्व एकत्र काय येतोय की आपल्याला भीती आहे. आणि भीतीचं कारण काय आहे? भीतीचं कारण अज्ञान आहे. बरोबर आहे की नाही? एखाद्या आपल्याला कुठे जायचं असेल आणि आपला रोजचा रस्ता, आपण बिंदास जातो, कोणाला विचारत नाही, काय नाही करत. पण तेच आपल्याला नवीन कुठल्या गावी जातोय तर आपण प्रत्येक गल्लीला थांबतो आणि बघतो, अरे ही गल्ली कुठे जाते, ती गल्ली कुठे जाते. तर ही भीती जी आहे आपल्या अज्ञानामुळे, तो अज्ञान कुठेतरी दूर व्हावा याचा आम्ही प्रयत्न करतोय. आमचा पेटिशन ग्रुप म्हणजे पेटिशन म्हणजे कोर्टात पेटिशन ऍप्लिकेशन करणं. तसंच आम्ही त्या माध्यमातून आज मुंबईच्या, महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या पब्लिकना जागृत करू इच्छितो की जिथपर्यंत मालक जागृत राहणार नाही ह्या देशाचं वाटोळं हे निश्चित आहे. आणि आपण आज 75 वर्षापासून आमच्या नोकरांना मालक समजलेलो आहे. यापुढे नोकरांना आपला मुलगा समजा,
मी नोकरांशी उद्धटपणे वागा, चुकीचं वागा, शिव्या द्या असं कधीच म्हणत नाही. पण एखाद्या मुलाला जर चुकलं तर आपण त्याला दम देतो, फटकारतो. तसं त्यांना फटकारा, त्यांना आपलं मालक समजून डोक्यावर ठेवायचं नाही. हे मूळ आहे आपलं. कारण मालकांनी जर व्यवस्थित असेल तर ह्या देशाला कोणी थांबवू शकत नाही. आज आम्ही दोन गोष्टीवर बोलणार आहोत. एक RTI बद्दल बोलणार आहोत, माणसांचा अधिकार काय आहे याबद्दल बोलणार आहोत. आणि त्याबरोबर स्मार्ट मीटर्स तुम्ही ऐकलंच असाल काय चाललंय ते. तर पहिलं सेशन जे आहे ते मी RTI बद्दल बोलणार आहे आणि दुसरं सेशन जे आहे तो मी स्मार्ट मीटर्स आणि तुमचे प्रश्न उत्तर, तुम्हाला काय प्रश्न असतील काय असतील ते मी प्रयत्न करेन. मी तज्ज्ञ नाही, मी पहिलंच सांगतोय मी तज्ज्ञ नाही. मी चहा विकणारा एक हॉटेलवाला आहे, पण माझ्यावर बरेच अन्याय झाले. मी आज 800,000 कोटीचं नुकसान झालं माझं. आणि त्यामुळे मी जळून पळून निघाल्यामुळे जे मी अनुभवलंय ते माझ्या पुढच्या जनरेशननी किंवा पुढच्या भावबंधांनी अनुभवू नये ह्याचा माझा प्रयत्न आहे. आता RTI मध्ये येण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट म्हणजे RTI म्हणजे काय. RTIचा मेन जे उद्देश आहे कि हमारे सिटीजन्स को जागरूक बनाना, टू क्रिएट एन अलर्ट सिटीजनरी. RTI इन्फॉर्मेशन ही इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे. ही कोणाच्या बापाची प्रॉपर्टी नाही, ही PIOची प्रॉपर्टी नाही, ही फर्स्ट ॲपिलेट अथॉरिटीची प्रॉपर्टी नाही. ही आपली प्रॉपर्टी आहे, त्याला आपण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणतो. आणि ती इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी जे आमचे पब्लिक सर्वंट आहेत ते त्याचे रखवालदार आहेत, ट्रस्टी आहेत. आणि त्यामुळे ज्या ज्या वेळेला आम्हाला हे इन्फॉर्मेशन लागतं त्या वेळेला त्या PIO आणि त्या ट्रस्टी आम्हाला ते इन्फॉर्मेशन देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. ते आमच्यावर मेहरबानी करत नाहीत. काय करत नाहीत. आपल्याला काय, अरे बाबा रे जरा बघणारे, बाबा रे देणारे, तुम्ही बाबा रे म्हणा, पण त्या बाबारेमध्ये तुमचा अधिकार दाखवा. अरे बाबा रे मला दे. दोघात फरक आहे की नाही. अरे बाबा रे दे रे, तुला काय पाहिजे ते घे रे. नाही, बाबा रे RTI प्रमाणे मी विचारतोय, हा माझा अधिकार आहे, तू माझा सेवक आहे, तू माझा सेवक आहे बोलण्याची हिंमत आहे का तुमच्यात. तुम्ही तुमच्या इन्कम टॅक्स बाकीच्या टॅक्स म्हणून त्यांना पगार देता, तर ते कोण आहेत तुमचे सेवक आहेत. IAS ऑफिसर, IPS ऑफिसर, IRS ऑफिसर, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, हे कोण आहेत. परत जोरात. हे आमचे मालक. त्यामुळे आपण त्यांच्याकडून व्यवस्थित काम करून घेणं हे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे. आता तुम्ही कुठेही गेलात तर पहिला प्रश्न मी तुमच्याशी आता पहिलं जनरल यासाठी बोलतो की तुमची मानसिक स्थिती तयार झाली पाहिजे की आपण काय आहोत. आपण ज्यावेळी एक युद्ध, हे युद्ध आहे, ब्रिटिशांबरोबर युद्ध करणं सोपं होतं कारण आपण सर्व एकत्र आलोत. पण आज आमच्याच माणसाविरुद्ध आम्हाला जात पात हे ते म्हणून तुकडे करणारे लोक जे आहेत आणि आमचे बळ कापून टाकतात, तोडून टाकतात. त्यामुळे आपण काय आहोत हे समजणं गरजेचं आहे. तर आपली शक्ती अशी आहे की आपण जर माझ्या प्रत्येक सेंटेन्स मध्ये शब्द आहे, द वर्ल्ड इज वर्स नॉट बिकॉज ऑफ बॅड पर्सन्स बट बिकॉज ऑफ सायलेन्स ऑफ गुड पर्सन्स. आपण चांगली माणसं काय करतो, त्याला मारतोय ना, मारू दे, मी जातो घरी माझ्या बायकोवर पिक्चर बघायला जातो. ज्या दिवशी कोण मला मारायला येतो, अरे मला कोण मदत करत नाही, तुम्ही कोणाला किती मदत केली याचा विचार करा. त्यामुळे एखाद्या माणसाला लागलं, मारलं तर तिथे पळून त्याला मदत करणं हे आपलं धर्म समजा, तरच तुमच्या वेळेच्या वेळेला लोक येतील. तुम्ही म्हणाल की माझ्या वेळेला यावं आणि नाहीतर तुम्हाला कोणी मदत करणार नाही. आज तुम्ही माझ्यासमोर का बसलेत, माझ्यावर प्रेमाने नव्हे. आज 30 वर्ष मी कार्य केल्यामुळे, माझ्या कार्याचा तुम्हाला अनुभव असल्यामुळे तुम्ही मला ऐकायला बसलात, बरोबर आहे. जर माझा ज्ञानाचा बी दुरुपयोग करून फक्त स्वतःसाठी वापरलं असतं किंवा कोणाला दिलं नसतं तर तुम्ही इथे आलेच नसतं. त्यामुळे आयुष्य, आपल्या हिंदुत्वमध्ये काय म्हटलेलं आहे की द्यायला शिका, आणि जो माणूस द्यायला शिकतो त्याला देव आपोआप देतो. त्याला तुम्हाला मागायची गरजच नाही, कुठून ना कुठे देव देतो. हे विमल जैन आहेत, जरा खडा राहिली ना सगळं. विमल जैन हे रिडेव्हलपमेंटचे मास्टर आहेत काय. आणि ते असे बरेच वकील आहेत जे मला समोरून सांगतात की आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. का? कारण त्यांना दिसतंय की आपण देतोय.
घेणाऱ्या माणसाला कोण उभं करत नाही. तुम्ही कोणाला देणाऱ्या माणसाकडे जाता, घेणाऱ्या माणसाकडे कधी जाता का तुम्ही? त्यामुळे द्यायला शिका. मॅडम माझं जे आलं का बघा डॉक्युमेंट. तर आता ह्या सर्व युद्ध करताना तुमच्याकडे 3 बळ पाहिजे. बळ एक मेंटल, एक स्पिरिच्युअल आणि एक फिजिकल. कारण ह्याच्यात एवढा स्ट्रेस असतो. माझ्यावर 8 अॅट्रॉसिटी केसेस आहेत, 7 डिफॉर्मेशन केसेस आहेत, पुण्याला आहे, इंदोरला आहे. तर माझ्या मानसिक स्थिती काय असू शकते हे तुम्ही विचार करा. माझा हॉटेलचा माळा तोडलेला, माझा हॉटेल तोडलेलं, त्या सर्वातून मला देवाने वर काढलं. मी केलं असं म्हणत नाही. कारण का, मी नामस्मरण, देवाचं नाव हे सतत म्हणत असतो. त्यामुळे स्पिरिच्युअलिटी ही वेगळीच ताकद आहे. नामस्मरणात एवढी ताकद आहे की काही होऊ शकतं. आपले गायत्री मंत्र आहे, ओंकार आहे किंवा तारक मंत्र आहे. ह्या कुठेतरी मुस्लिमांनी त्यांचं कुठले जे कुराण आहे किंवा ख्रिश्चन त्यांचं बायबल आहे, ह्याचं सतत नामस्मरण करावं. कारण त्याच्यामध्ये, त्या शब्दामध्ये एक ताकद निर्माण केलेली असते. आपल्या ज्या साधू संतांनी त्या शब्द काच हे केलेला आहे की त्या शब्दामध्ये ताकद एवढी आहे की त्यात पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते, आपल्या अवतीभोवती निर्माण होते, आणि जे काय आपल्या विरुद्ध चुकीचं होणं आहे ते नेचर सांभाळून घेऊन जातं. त्यामुळे नामस्मरण करणं आणि देवावर विश्वास ठेवणं हे फार गरजेचं आहे. मी जे काय आज करतोय ते कमलाकर शोणाय करत नाही. ते जे काय होत आहे, माझे गुरु नित्यानंद स्वामी गणेशपूरला आहेत, त्यांच्या शक्तीने आणि त्यांच्या आशीर्वादाने मी हे सर्व करतोय. त्यामुळे मी आज तुमच्या समोर आहे. हे झालं स्पिरिच्युअलिटीचा इम्पॉर्टन्स काय. माणसं म्हणतात अरे देव देव काय, पण देव आहे. देव म्हणजे कोण नेचर म्हणत असेल, कोण काय म्हणत, पण एक शक्ती ही सर्व गोष्ट चालवते. तुमचे डोळे इथेच का, तुमचे नाक इथेच का, तुमचं पोट इथेच का, कुठली तरी एक शक्ती आहे जी आपल्याला काम करायला लावते. दुसरं आलं फिजिकल. तुम्ही आज कुठल्याही मोठ्या ऑफिसरकडे जाताना तुमचे पाय थरथरतात. हे तुम्हाला प्रत्येकाला एक्सपिरियन्स असेल. छाती धडधडते. स्पेशली IAS ऑफिसर किंवा IPS ऑफिसर असेल तर तुम्हाला बोलता येत नाही. तुम्ही अशी होता. का घाबरता तुम्ही? कारण तुमच्यात स्पिरिच्युअलिटीची ताकद नसल्यामुळे. कारण तुम्ही त्याला काहीतरी वरिष्ठ समजा, त्याला आपल्यासारखंच समजा. आणि फिजिकल, कारण स्ट्रेस झाल्यावर तुमचा प्रेशर कुठे येतो, हार्टवर येतो, आणि तुम्ही व्यायाम न केल्यामुळे तो हार्ट, तुमचा जो ब्लड फ्लो येतो तुमच्या छातीवर, तो कंट्रोल होत नाही. म्हणून तुम्हाला धापा येतात. असं होतं की नाही तुम्हाला? कुठल्या ऑफिसर किंवा ऑफिसर तुमच्यावर ओरडला की तुम्हाला विसरून जाता तुम्हाला काय बोलायचंय ते, आणि तुमची छाती धडधडते. मी हे सर्व तयारी तुमची का करतोय की पहिलं मानसिक तुमची तयारी नसेल तर तुमचं ज्ञान किती असो, त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही. कारण तुम्हाला समोरचा माणूस काय केल्यावर तुमचं फिजिकल स्टेबिलिटी कशी असावी हे असणं फार गरजेचं आहे. आणि सर्वात तिसरं गोष्ट, ज्ञान. ज्ञान ज्या माणसाकडे नाही आहे तो माणूस काही करू शकत नाही. त्याच्याकडे किती बळ असून द्या, पण ज्ञानाचा बळ हे प्रत्येक बळाला मारून टाकतं. त्यामुळे फिजिकल स्ट्रेंथ हे फक्त तुम्हाला दिवसाचा 1-अर्धा पाऊण तास स्वतःचा तुम्ही व्यायाम करावा. कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, पण व्यायाम हे केलंच पाहिजे. जर तुम्हाला या देशाचं चांगलं बनवायचं असेल तर पहिलं हेल्थ पाहिजे. जर हेल्थ नसेल तर तुम्ही या देशासाठी काही करू शकत नाही. दुसरं, तुमची मानसिक स्थिती पाहिजे की समजून घेण्याची, की माझ्यावर अन्याय झाला तर मी कसं रिॲक्ट करावा. तुम्ही या आपण काय करतो, कोणी म्हटलं का आपण रागवतो, फटकन रागवतो. त्याला काय म्हणतात, तुम्ही रिॲक्ट करता. तुम्ही ज्यावेळी फटकन रागवता आणि रिॲक्ट करता तर तुम्ही चुकी करण्याचे जास्ती चान्सेस असतात. बरोबर आहे का? रागात केलेला काम नेहमी चुकीचं असू शकतं. त्यामुळे रागवायचं नाही आणि रिस्पॉन्ड करायचं. रिस्पॉन्ड करायचं म्हणजे काय, त्यांनी बोललं 2 मिनिटं तुम्ही त्याचं अवलोकन केलं, मग 2 मिनिटांनी तुमचं डोकं चालू होतं की ह्याला मी रिस्पॉन्ड कसं करू. रिस्पॉन्ड करायचं, रिॲक्ट करायचं नाही. रिॲक्शन मध्ये तुम्ही चुकीचं काम करता. रिस्पॉन्ड करायचं, त्याचं अवलोकन करायचं. जर त्यावेळी त्याला बोलता येत नसेल तर त्याला सांगायचं, बाबा रे मला टाइम दे, मी तुला उद्या भेटतो, त्याचा अभ्यास करा आणि नंतर त्यांच्याशी बोला, पण चुकीचं बोलू नका. कारण तुम्ही ज्यावेळी प्रत्येक शब्द बरोबर बोलतात तुम्ही समोरच्याचं खच्चीकरण करता. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जेवढे ज्ञानी आहात त्यावेळी तुम्ही समोरच्याचं खच्चीकरण करत आहात, आणि खच्चीकरण करणं हे आपलं कर्तव्य. खच्चीकरण कोणाचं करणं आहे, जे करप्ट आहेत, नॉन परफॉर्मिंग आहेत त्यांचं. चांगल्यांचं नव्हे, चांगले आपले मुलं आहेत त्यांना सांभाळून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. त्यामुळे आपण खच्चीकरण कोणाचं करणार, जे करप्ट आहेत त्यांचं करणार. आता तुम्ही कुठेही गेलात
तो आपको क्या बोला जाता है, अरे तुम्हारा क्या काम है इधर, चल चल निकल इधर से. मी तुम्हाला प्रॅक्टिकल बोलणार आहे, मी जे तुम्ही प्रॅक्टिकल अनुभवता, मी त्या असं बोला असं करा नाही. तुम्ही आप पुलिस स्टेशन में गए या आप म्युनिसिपालिटी में गए, भाई ये इलीगल कंस्ट्रक्शन हो रहा है, भाई इसको बंद करो. वो बोलता है अरे चल चल निकल शाना बन, तुम्हारा क्या संबंध है उसमें, तुम किधर रहता है, तुमको क्या तकलीफ है, इतना लोगों को तकलीफ नहीं होता है, तुमको तकलीफ होता है, चल चल नहीं तो तेरे पे मैं 353 का केस करूंगा. ही धमकी येते की नाही. मग तुम्ही काय करता, अरे हो रे मला कुठेतरी जेलमध्ये घातलं तर मी काय करू, आणि तुम्ही पळून जाता. असं न करता आर्टिकल 51A लिहून घ्या. स्टेपलर आहे, पाणी ठेवा. लिहिलं का आर्टिकल 51A. आर्टिकल 51A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही ऑफिसरच्या विरुद्ध आणि कुठल्याही गैरकामाच्या विरुद्ध कंप्लेंट करण्याची ही तुमची ड्युटी आहे. हा तुमचा हक्क नाही, ही तुमची काय आहे, काय आहे. आपण हक्कासाठी भांडायच्या पेक्षा आपण आपली ड्युटी काय ते बाजूया. जर तुम्ही ड्युटी केलात का हक्क आपोआप येणार. त्यामुळे 51A काय म्हणतं, मला तुमच्याकडून पाहिजे, म्हणजे तुमच्या डोक्यात बसेल ते की 51A म्हणतं की तुमचा हा ड्युटी आहे की चुकीच्या कामाच्या विरुद्ध बोलणं. आणि जेवढा वरिष्ठ अधिकारी आहे, जेवढा IAS आहे, IPS आहे, आमदार आहे, खासदार आहे, कॉर्पोरेटर आहे, यांच्या विरुद्ध पक्कच बोलायचं. आपण काय म्हणतो, अरे तो आमदार आहे, तो खासदार है, वो कॉर्पोरेटर है, हमको दबा देगा, अरे कुछ नहीं दबा देगा, कानून से बात करो, वो दब जाएंगे आपके सामने. कानून बड़ा है और कानून के बात करने के टाइम पे ये देखिए कि आप खुद को बेके नहीं कहीं. आज आपके पास पावर आई, पैसा आया, ताकत आई, नॉलेज आया, तो आपके पास सब लोग आएंगे, भाई ये ले लो ना यार चुप बैठो, ये ले लो ना यार चुप बैठो. आप एक बार पैसा लिया कि खत्म. ये न्यूज पुलिस तक पहुंच जाते हैं, आप एक्सटॉर्शन में निकल गए अंदर, फिर आप जिंदगी में कभी भी कुछ नहीं कर सकते हैं. जब तक आप किसी से एक पैसा नहीं लिया है तब तक आप लड़ सकते हो. आपने किसी से पैसा लिया और अच्छा आदमी ने एक बार भी गलती किया ना, वो पूरा दुनिया में पहुंच जाता है. और बुरा आदमी ने एक अच्छा काम किया तो पूरा दुनिया में पहुंच जाता है. ये हमारा दुर्भाग्य है कि हमने एक गलती किया तो पूरा बोलेगा अरे यार ये आदमी ऐसा गलती कैसा. वो तभी ये नहीं सोचते कि ये इंसान है, इसका भी गलती हो सकता है, ये नहीं सोचते हैं. मगर बुरा आदमी ने अच्छा किया तो क्या बोलते हैं, अरे यार अच्छा काम किया, अभी वो सुधर गया होगा. तो इसमें ध्यान में रखिए कि हमको अधिकार है और उस अधिकार को ताकत लाने के लिए आपके पास ऑनेस्टी होना जरूरी है, ईमानदारी होना जरूरी है. आपको डरने वाले लोग जो हैं वो आपके नॉलेज से नहीं डरते हैं. नॉलेज तो बहुत वकील पढ़े हैं, बहुत सब आमदार खासदार पढ़े हैं, उनसे डरते नहीं है. जो ईमानदार से क्यों डरते हैं, क्योंकि ये बिकता नहीं है. जो बिकने वाला नहीं है उससे लोग डरते हैं, बोले यार इसको कुछ भी दो, ये तो हमको मारने वाला है, ये तो हमको तोड़ने ही वाला है. तो उसका डर होना चाहिए, और डर जो होती है वो ईमानदारी की होती है. आपके नॉलेज की इंफॉर्मेशन इज एन कैटलिस्ट, वो आपको हेल्प करता है. नॉलेज आपको हेल्प करता है ईमानदारी को और आगे बढ़ाने के लिए. मगर ईमानदारी के लिए कोई भी अल्टरनेट नहीं है. जो आपका जो मेन मुद्दा है लड़ने का, उसका बेस जो होता है वो क्या होता है, ईमानदारी होता है ना. आता काहीच विचारू नका, माझं लेक्चर झाल्यावर प्रश्न करा, कारण आता फ्लो जाणार माझा. आता अभी हाल ही में आप देख रहे हैं कि हम हमारे पे कौन से कानून ला रहे हैं. स्पेशल सिक्योरिटी एक्ट की आप बात करेंगे, क्या करें, हमने उसके ऊपर स्टडी किया है, हमने ऑब्जेक्शन डाला है कि हर चीज को क्लैरिफाई करो कि कैसा वो गुनाह होता है. क्योंकि एक पॉलिसी के खिलाफ बात करना ये गुनाह नहीं हो सकता है, वो देश की विद्रोही नहीं हो सकता है. एक पॉलिसी गलत भी हो सकते हैं तो उसके खिलाफ आप नहीं हो सकते. एक गवर्नमेंट के खिलाफ बात करना या उसके पॉलिसी के खिलाफ बात करना ये गलत नहीं हो सकता. मगर ये कानून अभी तक सही हिसाब से हम
को समझ में नहीं आया और ये हमारे खिलाफ वापरने का मैक्सिमम चांसेस है। मैं ये नहीं बोलता हो सकता है, मगर होने का चांसेस है, इसलिए हम इसके खिलाफ आवाज उठाते हैं। फिर अभी आपने मेरे फेसबुक में देखा होगा कि मंत्रालय में एडमिशन के लिए ऑनलाइन कर रहा है, यानी आपको पब्लिक सर्वेंट काम नहीं करेगी, आपका पैसे का फ्रॉड करेगी, आपको दमदाटी देगी, मगर आप उनके ऑफिस में आने का नहीं। ये एक तरीका हो रहा है कि ऑनलाइन होके, अभी ऑनलाइन मेरे जैसे को ऑनलाइन नहीं समझता है, अभी आपको ऑनलाइन नहीं समझता है, जो बूढ़े हैं हमारे जैसे 50-55 के ऊपर वाले, उनको ऑनलाइन नहीं, तो नहीं जाने का, जिसके पास स्मार्ट मोबाइल नहीं तो नहीं जाने का। इसलिए हमने आवाज उठाया कि ये बिल्कुल गलत है। 2 से 5 आपको जिसको ऑनलाइन जाना है वो जाओ, बस 2 से 5 जब पहला है, हम खाली हमारा आइडेंटिटी कार्ड दिखाएंगे और हमको अंदर जाने के लिए चाहिए, हमको नहीं रोक सकते हैं। उसी तरह से एसआरआई में भी अंदर जाने के लिए अभी रोक लगाने के, उसके भी हमने ऑब्जेक्शन लिखा है। आपने देखा होगा अब गवर्नमेंट क्या कर रही है, इसका फाइन, आप गाड़ी फास्ट चलाए फाइन, आप सिग्नल तोड़ा फाइन करो, हमको कोई तकलीफ नहीं है, मगर गाड़ी रास्ते पे इलीगल कंस्ट्रक्शन हो रहा है, उसको हटाने का काम जिम्मेदारी किसका है? रास्ते पे खड्डा है, उसकी जिम्मेदारी किसका है? रास्ते पे अभी जो ब्यूटिफिकेशन हो रहा है ना, आप जहां भी वो गलत है, ब्यूटिफिकेशन इलीगल है। मेरे हाईकोर्ट में रिट फाइल हो चुकी है, पीआईएल फाइल हो चुकी है। अभी थोड़े दिन में मैं आईएएस ऑफिसर्स और सब बीएमसी के खिलाफ क्रिमिनल प्रोसिक्यूशन 64 कोर्ट में, किला कोर्ट में लॉन्च कर रहा हूं 8-10 दिन में। तो इसके खिलाफ अगर हम आवाज उठाए तो हम देशद्रोही हो जाएंगे क्या? नहीं होंगे। तो ये सब समझना है कि हमको फाइन हमको लगाने में हमको कोई तकलीफ नहीं है, मगर हमको फाइन लगाने के टाइम पे अगर पब्लिक सर्वेंट सही हिसाब से काम नहीं कर रहा है तो उसके ऊपर भी एक्शन होना चाहिए। होना चाहिए क्या नहीं? आप मालिक को फाइन कर रहे हो और नौकर हमको लूट रहा है, मालिक को नौकर लूट रहा है और नौकर पे कुछ नहीं। आपको एक मिसाल के तौर पे बताना चाहता हूं कि इन्होंने एक कानून में अमेंडमेंट की है 197 सीआरपीसी। तो कहते हैं कि ये चोर उच्चक के जो पब्लिक सर्वेंट है, मैं सभी पब्लिक सर्वेंट ने, अच्छे पब्लिक सर्वेंट भी, अच्छे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, आईएएस आईपीएस है, मैं अच्छों की बात नहीं कर रहा हूं। मैं जो चोर उच्चक के देशद्रोही जो कामचोर है, जो पैसे खाते हैं, उनके बारे में बात करता हूं। आप उनके बारे में अगर कंप्लेंट लिखने जाते हो तो पुलिस आपकी एफआईआर नहीं लेती है, मगर आप कोर्ट में जब जाते हो तो अब ये नया कानून ऐसा है कि कोर्ट का पावर पुलिस ऑफिसर से कम है। ये कभी आपने सुना है कि पुलिस को पावर ज्यादा है? पुलिस आपकी कंप्लेंट आई तो एफआईआर रजिस्टर कर सकते हैं, मगर कोर्ट के पास आप जाओगे तो कोर्ट को पावर नहीं है। जो ब्रिटिशर ने नहीं किया है वो आज हमारे इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव, मैं किसी गवर्नमेंट, किसी पॉलिटिकल पार्टी के खिलाफ नहीं हूं, मैं इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स के खिलाफ हूं, क्योंकि एक भी आमदार, खासदार, कॉर्पोरेटर ने आवाज नहीं उठाया। इसका मतलब सभी साथ में मिलकर हमको बर्बादी की तरफ लेके जा रहे हैं। अगर पुलिस ऑफिसर एक एफआईआर रजिस्टर कर सकता है तो कोर्ट को क्यों अधिकार नहीं है? कोर्ट को क्या करना है? कोर्ट बोलेंगी आप जो आरोपी है उसको बुलाओ, जो इन्वेस्टिगेशन होना था, जो ट्रायल के टाइम पे होना है, वो पहले ही कर लेती है। मतलब आप कंप्लेंट करते करते मर जाओ, आपका एफआईआर रजिस्टर नहीं होगा। ये कानून बिल्कुल गलत है, हम उसके खिलाफ भी अभी आवाज उठा रहे हैं। तो 150 दूसरा प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट में भी ऐसा है कि आप अगर कंप्लेंट करने जाओगे 17A, सेक्शन 17A, तो बोलते हैं कि भाई हमको चोर का परमिशन, चोर को अटक करने के लिए हमको डकैत का परमिशन लेना पड़ेगा, जो उसके ऑफिसर है, बड़े ऑफिसर से। 17A में सैंक्शन, तो वो एप्लीकेशन तो डाल देते हैं, मगर सामने वाला लिखा ही नहीं देता है, उसका जवाब भी नहीं देता है। तो हमने एंटी करप्शन से ये आर्ग्यू किया कि भाई कानून में उनको प्रोटेक्शन किधर है पता है आपको? When he is discharging his duty, an act which is committed while discharging his duty, इसका मतलब राइट हो गया। यहां पुलिस ने फायरिंग चालू किया, लाठी चालू करने का तो फायरिंग चालू किया, तो ये जो गलती है वो डिस्चार्ज ऑफ ड्यूटी में होता है। आपको राइट्स के टाइम पे बोलते हैं कि पैर पे गोली मारना मांगता है, मगर उस टाइम पे जब वो यहाँ ऑफिस में बैठ के बोलना बात अलग होता है, मगर जब वहां जाते हो, सामने से पत्थर आते हैं, गोली आते हैं, तो आप क्या पैर किधर है और छाती की, तो आप मारते हो, छाती को लगता है वो मर जाता है।
तो ये जो ऑफेंसेस है उसको कहते हैं कि वाइल डिस्चार्जिंग इज ड्यूटी। मगर आज हमारे एंटी करप्शन, हमारे पुलिस, हमारे ईओडब्ल्यू ये बहुत गलत काम कर रहे हैं कि कोई भी पब्लिक सर्वेंट ने गलत चोरी उचक के किया तो भी उसके सैंक्शन होते, हम उसके खिलाफ है, हम आर्ग्यूमेंट करते हैं। मैं ये आपको इसलिए बताता हूं, ये आर्ग्यूमेंट आप भी पुलिस स्टेशन में, ईओडब्ल्यू में और प्रिवेंशन ऑफ करप्शन एक्ट के ऑफिस में करना चाहिए। करोगे क्या? तो आपको प्रोटेक्शन क्यों है? आपको प्रोटेक्शन इसलिए है कि आप नौकरी करते करते गलती की तो सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट के जजमेंट्स है कि अगर झूठा डॉक्यूमेंट क्या आपके कानूनी कार्रवाई में आता है? आता है क्या झूठा डॉक्यूमेंट बनाना? जोर से। अगर आपने कानून के उल्लंघन किया तो वो डिस्चार्ज ऑफ ड्यूटी में आता है क्या? आपने एफआईआर करने के लिए, कॉग्निजेबल ऑफेंस के लिए एप्लीकेशन किया, वो नहीं करता है तो वो ड्यूटी में आता है क्या? नहीं, मुझे आवाज चाहिए, नहीं तो मेरा जोश निकल जाता है। तो ये सब चीज के लिए उसको प्रोटेक्शन नहीं मिल सकता है। और हमारे आज इलेक्टेड रिप्रेजेंटेटिव्स इन ये सब चोर उचकों को बचाने के लिए निकले हैं, इसीलिए हम यहां हैं। और ये सब को लड़ने के लिए हमारे पास हथियार क्या है? अब मैं आरटीआई के पास आता हूं। मैंने गलत तो बोला नहीं ना? ये इंट्रोडक्शन देना जरूरी था क्या नहीं? अगर ये इंट्रोडक्शन नहीं देते तो आप क्यों लड़ रहे हो, कैसे लड़ रहे हो, क्यों लड़ना चाहते हो, इसका आपको अंदाजा नहीं होता। इसीलिए मैंने 15 मिनट इसलिए डाला कि आपके दिमाग में ये डालना चाहिए कि आप मालिक हो, आप भ्रष्ट अधिकारी के खिलाफ आवाज कर सकते हो, आपको कोई भी नहीं रोक सकता है। और उसके लिए सेक्शन 51A ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सीआरपीसी 39 सेक्शन ये आपके बाजू में है। और सुप्रीम कोर्ट की जजमेंट है कि क्रिमिनल लॉ को सेट करने के लिए, यानी एफआईआर रजिस्टर करने के लिए किसी भी इंसान को कोई परमिशन की जरूरत नहीं है। अगर आप बी वार्ड में रहते हो और ए वार्ड में इलीगल बिल्डिंग हो रहा है तो भी आप कंप्लेंट कर सकते हो। यहां अब आप आने के टाइम पे आपको रखा कि रास्ते पे गलत काम हो रहा है, आप कहीं कांदिवली में रहते हो तो भी आप कंप्लेंट कर सकते हो। इसका मतलब क्या कि आप इंडियन सिटीजन हो तो भारत में किधर भी आप कंप्लेंट कर सकते हो। क्या समझ में आया? मुझे जोर से चाहिए। भारत में किधर भी आप कंप्लेंट कर सकते हो और आपके नौकर, आपके सेवक, चाहे वो आईएएस हो, चाहे वो आईपीएस हो, चाहे आईआरएस हो, चाहे आमदार हो, खासदार हो, कॉर्पोरेटर हो, मैं इन सभी का नाम इसलिए ले रहा हूं कि आप लोग ये 6 लोगों से बहुत डरते हो। ये हमारे सेवक है, हमारे बच्चे हैं। हमारे बच्चे अगर गलत काम करें तो उनको दिखाना है कि आप गलत हो, नहीं तो ये देश को बर्बादी की तरफ लेके जाओगे। उनको सवाल करो कि ये गलत कैसा है, हमारा कंप्लेंट क्यों नहीं लेते हो। और कहीं भी जाओगे तो वीडियो साथ में लेके जाने का और वीडियो निकालने का, आपको वीडियो रिकॉर्डिंग करने से कोई भी नहीं रोक सकता है। अब मैंने एक 100 पान की कंपाइलेशन बनाई है जो आरटीआई के लिए है। आप जब किसी भी पब्लिक सर्वेंट को मिलना चाहते हो तो वो बंद दरवाजे में आपसे बात करता है, बराबर है? आप बड़े ऑफिसर के पास जाते हो तो क्या आप अंदर, अरे ऐसा ऐसा ऐसा, हाँ वैसे खड़े रहते हो, हाँ बैठो बैठो, ये तो वो बैठने को भी नहीं बोलता है। कभी कभी आईएएस आईपीएस हो तो बैठने को भी नहीं बोलता है, अंदर आप वजनदार हो तो। मगर आप अगर अंदर डर के चले गए या थोड़ा थरथराए तो हाँ बोलो बोलो क्या है। तो पहली बात आपको ये करना है कि किसी भी ऑफिसर के ऑफिस में गए तो उनको बोलने का, आपने ऑफिस बंद, दरवाजा बंद क्यों रखा है, दरवाजा खोलो, आप पब्लिक सर्वेंट हो, आपको डरने जैसा, चुपने जैसा कुछ भी नहीं है। अनलेस आपको अगर कुछ प्राइवेटली बोलना है, आप डरते हो कंप्लेंट करने को और आपको प्राइवेटली कंप्लेंट करना है तो आप बोलो ठीक है दरवाजा बंद चलेगा। मगर आप नहीं डरते हो और आप कंप्लेंट करना चाहते हो, खुलेआम बिंदास कंप्लेंट करना चाहते हो, तो आप में ये हिम्मत होना चाहिए। पब्लिक सर्वेंट आईएएस हो, आईपीएस हो, आईआरएस हो, कोई भी ऑफिसर हो, कोई भी ऑफिसर हो, उसको ये बोलने का कि आप हमारी कंप्लेंट सबके सामने ले लो, ताकि आप क्या कंप्लेंट करते हो वहां बाहर खड़े हुए लोगों को भी पता चलता है
और वो भी समझ सकते हैं कि इसमें भी कंप्लेंट हो सकता है। ये सब एक दूसरे का नॉलेज बांटना बोलते हैं इसको। जो भी हियरिंग होता है वो पब्लिक में क्यों होता है? इसलिए होता है कि आपको समझता है कि ये कोर्ट कैसा बात करता है, ये वकील कैसा बात करता है, वो नॉलेज आपको आता है। अगर बंद करने में, अब अगर कोर्ट ने अगर सब दरवाजा बंद किया और एक एक किया तो आपको कैसा मालूम पड़ेगा? इसीलिए पब्लिक ये काम ओपन में होना चाहिए। तो आप किसी भी पब्लिक ऑफिस में जाओगे तो पहले क्या करोगे? वो कैबिन में जाने के पहले बोलना, भाई भाई कैबिन का दरवाजा खुला चाहिए, क्यों बंद रखा है? तो ये मेरे 90 पेज की कंपाइलेशन है, मैं कोई ढूंढ रहा हूं जो कोई डोनेशन देवे, तो हम ये फुकट में बुक हर पब्लिक अथॉरिटी के पास बांटना चाहते हैं ताकि उनको समझ में आए कि उनकी आरटीआई के बारे में कितनी नॉलेज कम है। तो ये आपको मेरे वेबसाइट पे मिल जाएगा, हर चीज मेरे वेबसाइट पे मिल जाएगा कि पब्लिक ऑफिस में जाने के वक्त वहां डायरेक्शंस है कि आपको दरवाजा खुला रखना है। तो आप इंफॉर्मेशन कमिश्नर के पास जाओ, आरटीआई के अपील में जाओ, क्या बोलने का? दरवाजा खुला चाहिए। समझ में आया? आपकी हिम्मत बढ़ी कि कम हो गई है? फिर आप जब भी बड़े बड़े ऑफिसर के पास जाते हो, अरे भाई मोबाइल बाहर रखो, साहब ने बोला है मोबाइल बाहर रखो, ये मालूम है क्या नहीं आपको? तो क्या बोलने का? कौन से कानून में हमको मोबाइल बाहेर रखने को बोलता है? कुठल्या कायद्याने मी मोबाईल बाहेर ठेवू? कोण मला आदेश करू शकतो? मी कोण आहे? आत बसणारा कोण आहे? तर सेवक मालकाला सांगू शकतो का की मोबाईल बाहेर ठेवा? मला कायद्याची तरतूद दाखवा। कानून में ऐसे कोई भी प्रोविजन नहीं है और गवर्नमेंट का जीआर है कि आप मोबाइल अंदर लेके जा सकते हो। मोबाइल को बाहर रखने के लिए कोई भी आदेश गवर्नमेंट का दौर से मोबाइल बाहर रखने का, तो फिर आप हमको कौन से कानून से बोलते हो कि मोबाइल बाहर रखो? इतनी बोलने की हिम्मत है क्या? ये दो चीज होने के बाद वो सामने जो कुर्सी पे बैठा है उसका आधा ताकत तो खत्म हो गई है। जब बंद कमरे में वो शेर रहता है, वो क्या बोलता है किसको समझ में नहीं आता है। अब खुले कमरे में वो देखता है, सब पब्लिक देखता है, कैसा बात करता है किसी से, कोई वीडियो निकालता है, कोई क्या करता है, तो उसकी आवाज की, उसकी मगरूरी उसको समझ में आता है कि वो कौन है? सेवक है। तो ये आप करोगे? कोई भी पब्लिक सर्वेंट के मिलने के पहले दरवाजा खुला है क्या, मोबाइल बाहर हम नहीं रखेंगे और हम वीडियो रिकॉर्डिंग, उसको सामने से बोलने का हम वीडियो रिकॉर्डिंग करोगे ना? यस। अब मैं आता हूं कि वीडियो रिकॉर्डिंग ये आपका अधिकार है। वीडियो रिकॉर्डिंग क्या है आपका? आपको कोई भी वीडियो रिकॉर्डिंग करने से रोक। हाँ, अभी ये जो है वीडियो रिकॉर्डिंग का, बॉम्बे हाई कोर्ट की जजमेंट है, वो भी मेरे इस साइटेशन में है कि आप कोई भी पब्लिक स्पेस, पब्लिक ऑफिस, पब्लिक सर्वेंट वो अगर काम करता है या गलत काम करता है तो उसका आप वीडियो, क्योंकि आप मालिक हो, आप अपने नौकर कैसे काम करते हैं ये समझना और उसको डांटना और उसको सही काम करा के लेना, ये आपका कर्तव्य है। अधिकार तो लंबा रह गया, ये आपका ड्यूटी है। आज तक 75 साल में हमने हमारा ड्यूटी नहीं किया है और आज हम जो भुगत रहे हैं वो इसका कारण है कि हम हमारी ड्यूटी नहीं कर पाए। हम आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, आईएएस, आईपीएस के पास जाके पैर छूते हैं। अरे भाई वो पैर छूना एक ही भगवान से, बाकी किसी से नहीं। आदर करो, बच्चा है मेरा, उसका आदर में जरा सा भी कमी मत करो, उसको इंसल्ट नहीं करने का, उसके अंदर भी हमारे जैसा आत्मा है, उस आत्मा का सम्मान करो। आपका झगड़ा उस आदमी से नहीं है, हम कंफ्यूज करते हैं। वो आईएएस ऑफिसर आपसे गलत बात काम किया तो आप, वो आईएएस ऑफिसर मिस्टर XYZ है तो आप उसको गाली देते हो। आईएएस ऑफिसर XYZ ये अलग आदमी है और XYZ एक आदमी अलग है। ये दो चीज आप समझ में आओ। एक पब्लिक सर्वेंट दो किरदार निभाते हैं, एक तो वो एक इंसान है, आत्मा है, दूसरा वो पब्लिक सर्वेंट है।
आप समझ में आया? ये जो दो चीज फर्क में आया तो आपका बात करने का तरीका बदली हो जाता है। हम वो दोनों को एक समझते हैं और इसलिए हम उसको गालियां देते हैं, उसके बारे में बुरे बात करते हैं। नहीं, हम जो कुर्सी पे बैठा सरकारी अधिकारी है, हमारी लड़ाई उसके पास है, ना कि वो मिस्टर XYZ के पास है। तो आप जब भी बातें करोगे तो सिर्फ और सिर्फ उसने कानूनी कार्रवाई में क्या एक्ट ऑफ ओमिशन और कमीशन किया है उसके बारे में बात करोगे, ना कि आप बोलोगे कि आप मक्कार हो, आप चोर हो, आप बेईमान हो। ये पर्सनल एलिगेशंस, ये एलिगेशन से कुछ फायदा होने वाला है? आप उसमें कमजोर दिखते हो। आदमी गुस्सा कब होता है? जब आप कमजोर होते हो तब गुस्सा होता है। तो आप बताते हो कि आप कमजोर हो। आप कमजोर हो क्या? तो इसके आगे आप कोई भी पब्लिक सर्वेंट को गालियां नहीं दोगे, उसको पर्सनल अटैक नहीं करोगे। आप कानून की तरफ से बोलोगे कि ये काम आपने क्यों नहीं किया, ये बताओ। वीडियो रिकॉर्डिंग चालू। अब वीडियो रिकॉर्डिंग चालू किया तो उसकी हालत खराब। झूठ तो बोल नहीं सकता है, बोला तो उसके खिलाफ एविडेंस क्रिएट होता है। आप 90% जीत गए। पहला कभी जीत गए, दरवाजा खुला रखो, उसको डिमोरलाइज किया। दूसरा बोला मोबाइल बाहर न रखता है, 50% डिमोरलाइज हो गया। वीडियो चालू किया, 90% डिमोरलाइज हो गया। आप उधर आधा लड़ाई जीत गए। तो ये 3 चीज पहला रखना। वो बोलेगे अरे भाई इसको अंदर ले लो, ये वीडियो रिकॉर्डिंग निकालता है हमारा। बोला रुको, मेरे इसमें वेबसाइट पे आपको एक सीपी का वीडियो है जिसमें सीपी ने लिखा है की आप वीडियो रेकॉर्डिंग कहीं भी कर सकते हो। आणि ते डॉक्युमेंट आहे, हा ते जर मी दाखवतो परिपत्रक। आणि एक परिपत्रक आहे सीपींचं की तुम्ही कुठेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता। तेही माझ्या वेबसाईट kamlakarshana.com या वेबसाईटवर आहे। हे ते सर्क्युलर आहे। आपण याचे जे सर्क्युलर आणि जे मोठे पीडीएफ आहेत आपले जे पेजचं वगैरे पेज आहे ते आपण ग्रुपला अपलोड करणार आहोत, त्यामुळे ते सगळ्यांना वाचता येईल। आणि ज्यांना मराठीमध्ये आवड थोडंसं डिले होईल, कारण मी ते कन्वर्ट करून मराठीमध्ये ट्रान्सलेट करून ते तुम्हाला पीडीएफ करून पाठवतो। नाही, कोर्टासाठी नाही, पोलीस स्टेशन मध्ये कोर्टापर्यंत नाही। आपण अजून इतकं कोर्टाच्या आपल्याकडे तेवढी आज पॉवर नाहीये। आपण आपली आता पण आज आपण काळाप्रमाणे चाललं पाहिजे। आपण वाघाच्या हातात डायरेक्ट हात घातला तर चालेल का? आपण आपली शक्ती बघावी। लक्षात आलं का? आता हळूहळू आपण एवढी शक्ती आता तयार करायची की कुठलाही पब्लिक सर्वंट आपल्याशी बोलताना 50 वेळा विचार करेल। पण ती सुरुवात कुठून होणार? पहिला उंदराला मारा, पहिला मांजराला मारा, कुत्र्याला मारा। तुम्ही डायरेक्ट म्हणाल मी वाघाची शिकार करेन। हा कोणाचं नाव घेऊ नका प्लीज। कोणाचंही नाव आणि कुठल्याही पॉलिटिकल पार्टी, मला कुठल्याही पॉलिटिकल पार्टीशी संबंध नाही। काही व्यक्ती खूप चांगल्या गोष्टी करत असतात, त्याला बदनामीची गोष्ट करत असतात, तुम्ही त्या गोष्टीपासून रोखण्यासाठी आपण काम करतो। पण आणि आपण मात्र झोपून राहतो, पण आम्ही या गोष्टी स्वतः झेललेल्या आहेत। चुकीच्या पद्धतीने चॅप्टर केसेस टाकल्या जातात, चुकीच्या पद्धतीने चांगल्या माणसाला पुढे जाण्यापासून रोखलं जातं, अडवलं जातं। आणि लेडीज जर गेल्या अशा गोष्टीला फाईट करायला तर त्यांना मूर्खच समजलं। म्हणजे हा मी अनुभवलेला किस्सा आहे, यासाठी सांगते की आपण जागं होणं गरजेचं आहे। झोपेचं सोंग करता येतं, पण पूर्ण झोपून जाऊ नका। तर व्हिडिओ रेकॉर्डिंग हा तुमचा अधिकार आहे। मी तुम्हाला 2 गोष्टी सांगितल्यात। एक तो व्हिडिओ है कमिश्नर ऑफ पुलिस का, क्या आप वीडियो रिकॉर्डिंग कर सकते हो। तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मी सेपरेट ठेवायला सांगितलेलं, तुम्हाला सांगितलेलं ना व्हिडिओ रेकॉर्डिंग। आपण त्यांना दाखवू ना इथे, पण त्यांचा कॉन्फिडन्स लेवल वाढेल। आपके पास है? हा तुझे हा, मग ते काढून द्या, मग मी दाखवतो त्यांना। तर व्हिडिओ रेकॉर्डिंग मी तुम्हाला आता दाखवतो, सर्क्युलर तुम्हाला दाखवलं। हायकोर्टची जजमेंट आहे की तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता। पण व्हिडिओ रेकॉर्डिंग करते बायकांना काही प्रॉब्लेम नाही, पण पुरुषांनी बायकावर कॉन्सन्ट्रेट केलेला फोटो काढू नये। तुम्ही असं जनरल काढा, कारण कधी कधी ते ज्यावेळी एखाद्या बाई ऑफिसर आहे आणि ती कुठे अडकलेली असते तर ती काय खोटं तुमच्या आळ घालू शकते। सर्वच करतात अशातला भाग नाही, पण तुम्ही ती दक्षता घ्या की तुमच्या मोबाईलमध्ये असं जनरल येईल, तिच्यावर कॉन्सन्ट्रेट फक्त होईल, असं होणार नाही। आणि शक्यतो तुमच्या बरोबर असं काय करताना एखाद्या बाई घेऊन जा बरोबर, कारण हा तो चालू करा इथे ना, मग मोठा करा ना।
मोठा करा. आपण ती ग्रुप हा नाही फक्त दाखवतो म्हणजे जे वेबसाईटवर आहेत ना आपल्या इंटरनेटवर आहेत ना त्यांनाही कळेल. हा ते दाखवा. आवाज येईल ना आवाज. हे मी यासाठी सांगतो की जे आपल्याला इंटरनेटवर बघत असतील ना त्यांचाही कॉन्फिडन्स लेवल वाढतो ना. हा बर मॅडम तुम्ही इथून करता येईल का. नाही ना अच्छा बरं. आता दुसरी गोष्ट आहे की आयपीसी सेक्शन मध्ये किंवा बीएनएसएस सेक्शन मध्ये पब्लिक स्पेस मध्ये पब्लिक सर्वंटचा व्हिडिओ काढणं हा गुन्हा कुठेच दाखवलेला नाही. आलं का लक्षात की तुम्ही चोरी केली 420 किंवा जे काय असेल 338 383 389 390 काय जे काय सेक्शन्स लागतात पण व्हिडिओ रेकॉर्डिंग पब्लिक सर्वंटचं काम करताना काढलं याचा आयपीसी मध्ये गुन्हा आहे असं कुठेही प्रोव्हिजन. त्यामुळे मी तुम्हाला प्रोव्हिजन नाही हे पण दाखवलं, हायकोर्टाची जजमेंट पण दाखवली, पोलिसांचा व्हिडिओ पण दाखवला, पोलिसांचं सर्क्युलर पण दाखवलं. आता तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला घाबराल का. मला जोरात. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं काय आहे तुमचा अधिकार आहे. हा तर आता यापुढे तुम्ही मी परत हे रिपीट यासाठी करतोय की तुमच्या डोक्यातच बसलं पाहिजे की दरवाजा उघडा ठेवणं, मोबाईल बरोबर घेऊन जाणं, व्हिडिओ रेकॉर्डिंग करणं हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे. मी मालक आहे, मी सेवक नाही. सेवकांचं व्हिडिओग्राफी करणं हा माझा हक्क आहे. इथपर्यंत आता व्हिडिओ रेकॉर्डिंग पर्यंत काय कोणाचा प्रॉब्लेम नाही ना. सर्वांना समजलं बरोबर आहे. नाही तुम्ही त्यांना सांगायचं दरवाजा उघडा व्हिडिओ चालू नाही. त्यांना सांगायचं बंद का करता सांगा. तुम्ही कायद्याचा मला कायद्याचं दाखवा की तुम्ही बंद करू शकता. मला कायद्याचं दाखवा. तुम्ही ज्यावेळी असे 100 लोक तुम्ही एका दोघांना त्रास होईल पण ज्यावेळी 100 लोक असे बोलतील ना तर ते कोणाला उत्तर देणार. सॉरी तुम्हाला बसायला त्रास. त्यांना सांगायचं नाही करणार पोलिसांना बोलवा. मी बंद करणार नाही माझा अधिकार आहे आणि हे 4 डॉक्युमेंट तुमच्या मोबाईलमध्ये तयार असलं पाहिजे. आणि नाहीतर बरोबर कोणाला तरी घेऊन जायचं. तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करत असाल तर बाजूच्या मोबाईलमध्ये हे सर्व तयार ठेवायचं. हे बघा आणि ते तुमच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये आणायचं की तुम्ही त्यांना दाखवलेलं आहे हे लक्षात ठेवा. व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना दोघांना घेऊन जायचं आणि एकाच्या मोबाईलमध्ये ह्या सर्व गोष्टी तयार असले पाहिजे. आणि त्यांना सांगायचं तुम्ही माझ्या अंगाला हात लावलात तर मी तुमच्या विरुद्ध पोलीस कंप्लेंट करेन. तुम्हाला माझ्या अंगाला हात लावायचा अधिकार नाही. बीएमसी म्हणाल सिक्युरिटी इसको लेके जाओ. बोला ए मैं असाच करतो. ए हाथ नहीं लगाने का. सिक्योरिटी है तुम, पुलिस नहीं. पुलिस को बुलाओ. मैंने मारामारी नहीं किया है, गाली गलौज नहीं किया है, दादागिरी नहीं किया है. मैं मालिक हूं, मैं सवाल करने आया हूं और सवाल पूछना ये मेरा अधिकार है. टच नहीं करने का. असंच बोलायचं. कसं बोलायचं. आत्मविश्वासाने बोलायचं. घाबरून हात नाही लगाना ऐसा नाही. हात नाही लगाने का. मी हे सर्व तुम्हाला मिमिक्री करत नाही. मी तुम्हाला दाखवतो की प्रॅक्टिकली मी जे अनुभवलेलं आहे ते तुम्हाला ते अनुभव यायला नाही पाहिजे म्हणून मी हे सर्व तुम्हाला मी थोडा आवाज हे करतो किंवा मी थोडं त्या आवाजाने बोलतो या हिशोबाने बोलतो. आता तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात की बाबा रे रस्त्यावर स्टॉल आहेत, रस्त्यावर झोपडपट्टी आहे, रस्त्यावर आणखी काहीतरी अडथळे आहेत. साहेब मला कंप्लीट करू द्या. तुम्ही मध्ये बोललात तर माझा लिंक जाणार. मी तुम्हाला प्रश्न उत्तरासाठी ज्यावेळी विचारेन त्यावेळी बोला. नाहीतर तुम्ही लिहून घ्या. आणि मी तुमच्याशी जर बोललो तर मला ह्या जे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला समजवायचे आहेत ते मी समजवू शकणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट समजून घ्यायचं आहे की प्रश्नाची उत्तरं पाहिजे ते तुम्ही ठरवा. आणि डॉक्युमेंट समजलं का उत्तर मिळणार. पण तुमच्या प्रश्नाला उत्तर दिलं तर डॉक्युमेंट समजणार नाही. तर त्यामुळे मला कोणीही डिस्टर्ब करू नये हे नम्र विनंती. तुम्ही पुलिस स्टेशन ला गेलात, पुलिस म्हणते जाओ जाओ ये तुम्हारा काम नहीं म्युनिसिपैलिटी का काम है. म्युनिसिपैलिटी में जाके कंप्लेंट करो. इधर क्यों आया तुम. इधर तकलीफ देने का नहीं, तुमको मैं अंदर डालेगा. चल. पुलिस असेच बोलतात ना.
हात जोडायचं. आपण उग्रपणे आणि कुठल्याही प्रकारचं कायद्याचं उल्लंघन करायचं नाही. जिथपर्यंत तुम्ही कायद्याचं उल्लंघन करत नाहीत तिथपर्यंत तुम्हाला कुठलंही पोलीस, कुठलाही गव्हर्नमेंट सर्वंट बोट सुद्धा लावू शकत. ज्या दिवशी तुम्ही मारामारी केलात, शिव्यागाळ केलात, मग तुम्ही गेलात, मग तुम्हाला कोण देव वाचू शकत नाही. त्यामुळे डोकं ठिकाण्यावर ठेवणं आणि त्याच्यासाठी स्पिरिच्युअल पॉवर. आता स्पिरिच्युअल पॉवरचा अर्थ कळलं का? तुमच्या मनावर ताबा ठेवणं. कितीही त्यांनी तुम्हाला भडकवायचा प्रयत्न करतील, तुम्ही जोरात बोला. आपण कोर्टातून ये ऐसा ही है, ये ऐसा, आपण तसं बोला, पण तुमच्या बोलण्यात त्याच्या आत्मसन्मानाला कुठे ठेस पोचू नये आणि त्याला शिव्यागाळ करू नये. ह्याची दक्षता तुम्ही जर नाही घेतलीत तर माझं हे जे आहे त्याचा काही तुम्हाला उपयोग नाही. पण तुम्ही अरे मैंने कमलाकर भाई ने बोला, मैंने किया. कमलाकर भाई ने ये भी बोला है कि कंट्रोल योर माइंड. गाली गलौज मारामारी नहीं करना है. आप मेरा कुछ भी लोगे और थोड़ा उधर से लोगे और मिस करोगे तो खया काम से खड्डे में गया तुम. अगर लेना है तो मेरा पूरा ले लो, नहीं तो मेरा मत लेना. घर पे जाओ, उसके पैर पड़ो, माफी मांगो और जेल में जाओ, या जो भी करना है कर लो. लड़ना है तो ये एकदम शांत. शांत का मतलब ये नहीं कि तुम जोर से नहीं बोल सकते. तुम ये बोल सकते ये ऐसा ही है, आप बताओ मुझे कानून क्या है, ये बोलना गलत नहीं है. मगर ये तेरी ऐसी तो वैसी, तेरी वैसी की तैसी, नो. साहेब, त्याला साहेब पण म्हणा, आपल्याला काही फरक पडत नाही साहेब म्हटलं तर. साहेब मला ह्याचं दाखवा. तो काय करणार बिचारा? तो वेडा होऊन जाईल. त्याला बोलता येत नाही, शिव्या देता येत नाही, मारता येत नाही, काहीच करता येत नाही, आणि तुम्ही त्याला एक्सपोज करताय, त्याला नागडं करताय लोकांच्या समोर तुम्ही. तर काय वेपन आहे? शिव्या देऊन त्याला हे करणं, त्याला आपल्या कुलीत देणं, की त्याला शिव्या न देता त्याची नाकी नऊ करणं, क्या इंपॉर्टंट है? तो इसके आगे आप जब कोई भी पब्लिक सर्वेंट को मिलोगे तो आप गुस्सा जोर से, गाली गलौज, उसके आत्मसम्मान को हमेशा सम्मान करेंगे, उसके आत्मसम्मान को सम्मान करेंगे, उसको कभी भी गाली गलौज नहीं करेंगे. ये मैं 50 बार दोहरा रहा हूं क्या, ताकि कभी आदमी जोश में आता है तो ये सब भूल जाता है. तो उसको लगता है कि नहीं मैं कानून में है, मेरे को क्या कर सकता. नहीं, कानून का काम करने के लिए भी कानून के दायरे में रह के काम करना जरूरी है. कानूनी काम करने के लिए कानून तोड़ना पॉसिबल नहीं है, वो गैर कानूनी है. पुलिस स्टेशन में गए, वीडियो निकाला, अभी वो बोलता है मैं एफआईआर रजिस्टर नहीं करूंगा. वीडियो निकालो, एफआईआर रजिस्टर नहीं करता है. बोलो एप्लीकेशन ले लो. कोई पुलिस स्टेशन बोलता है मैं एप्लीकेशन नहीं लेंगे, जाओ तुमको जो करना है करो. वीडियो निकालने का बोलो, वीडियो के सामने आप एप्लीकेशन नहीं लेते हो, ले लेंगे. एप्लीकेशन लेने के बाद वो पुलिस क्या करता है, फाइल रख देता है, आपको बोलता है हमारी इंक्वायरी चालू है. क्या बोलता है? आपको बताना चाहता हूं कि पुलिस को इंक्वायरी करने का अधिकार नहीं है. पुलिस को काय का अधिकार है? इन्वेस्टिगेशन. और इन्वेस्टिगेशन में क्या होता है कि आपको पहला एफआईआर रजिस्टर करना पड़ता है. इन्वेस्टिगेशन, एक पुलिस ऑफिसर और आप में कोई भी फर्क नहीं है. वो भी इंसान है, आप भी इंसान है. वो पुलिस ऑफिसर कब बनता है, उसको इन्वेस्टिगेशन पावर कब आता है? जब वो एफआईआर रजिस्टर करता है तब. पुलिस बोलता है अरे हवालदार आता है, साहेबांनी तुम्हाला बोलवलंय. त्यांना सांगायचं साहेबांनी बोलवलं, आम्ही येतो सर, मला कुठल्या सेक्शन खाली बोलवलंय ते मला सांगा, आणि तुम्ही पत्र का नाही आणलात ते मला सांगा. तुम्ही मला तोंडी बोलू शकता का? व्हिडिओ का बोला, साहेबांनी बोलवलंय, बोला का बोलवलंय, माहिती नाही, साहेबांनी बोलवलंय तुम्हाला, मग तुम्ही पत्र आणलंय का? नाही आणलंय. तुम्ही कुठल्या कायद्याखाली विदाउट पत्र मला बोलवता? माझा काय गुन्हा आहे? माझ्यावर एफआयआर आहे का? मग एफआयआर नसताना तुम्ही मला कसं काय बोलवता? ये बोलने का हिम्मत है? नहीं तो पुलिस क्या करती है, साहब ने बुलाया अभी का भी, और नहीं तो उठा के लेके जाएगा. तो आप डरोगे? मुझे क्वेश्चंस नहीं. पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं जातं, तर एफआयआर नाहीये पण सांगितलं जातं की चौकशीसाठी बोलवलं आहे. त्यांना सांगायचं लेख मी हे केलेलं आहे. त्यावेळी सरकारी तिजोरीतनं अधिकाऱ्याला जाण्या येण्याचा नाश्त्याचा खर्च द्यावा. हा कायदेशीर बंधन आहे आणि आपल्याला ही गोष्ट माहिती नसते. थँक्यू. जेव्हा हे द्यायचं असतं
तेव्हा इन्क्वायरी बोलवलं बोललो. थँक्यू 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 सो मच. माझ्याकडे बोलू नका, आपली बोलावं आहे. माझा लीक जातो, मी आता कुठे आहे मला ते लक्षात येत नाही. साहेबांनी बोलावलं. पोलिसांनी बोलवलं, इन्क्वायरी करण्याचा अधिकार नाहीये, इन्व्हेस्टिगेशन करण्याचा अधिकार आहे. आता नवीन जे आमच्या ब्रिटिशरनी नाही केलं ते कायदा आता आमच्या ह्या इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह, मी इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह यासाठी म्हणतो की माझा कुठल्याही गव्हर्नमेंटशी संबंध नाही. कारण एकही आमदार खासदारांनी जर हे ह्याचा अपोज केलेला नाही, म्हणजे सर्व संगनमत आहेत, म्हणजे सर्वच एकत्र आलेले आहेत. त्यामुळे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह मी म्हणतो त्यांनी आता असं केलेलं आहे की ज्या गुन्ह्याला 3 ते 7 वर्ष सजा आहे, ऐकून या बरोबर, आता ज्या गुन्ह्याला 3 ते 7 वर्ष, 7 वर्षाखालील सजा आहे त्यांनाच फक्त बोलू शकतात इन्क्वायरीला. आणि ती इन्क्वायरी कुठे आहे, त्या इन्क्वायरीमध्ये ही कंप्लेंट खरी आहे की खोटी आहे हे बघण्याचा अधिकार नाही. इन्क्वायरी म्हणजे काय त्यांना कळलं नाही की बाबा गुन्हा कसा होतो, इस कंप्लेंट में कैसे कॉग्निजेबल ऑफेंस दिखता है, वो बेचारे पुलिस ऑफिसर को नहीं समझ में आता. आजकल तो पुलिस ट्रेनिंग आपको मालूम है, हम पुलिस स्टेशन में जाते हैं तो देखते हैं 95% ऑफिसर्स को बेसिक नहीं समझ में आता है, ऐसी हमारी ट्रेनिंग है. तो ठीक है, हम उनको हेल्प करते हैं, बेचारे गरीब है, हेल्प करेंगे. तो वो समझने के लिए कि कैसा गुन्हा हमारे कंप्लेंट में होता है, उसके लिए इंक्वायरी है, ना कि वो आपको क्वेश्चन पूछ सकते हैं, ना कि कोई एविडेंस पूछ सकते हैं, ना कि आरोपी को बुला सकते हैं, ना को कोई विटनेस को बुला सकते हैं. अगर वो बुलाते हैं तो एविडेंस आप जमा करो और उसके खिलाफ 166A में आप मजिस्ट्रेट के पास कंप्लेंट कर सकते हो. आपको ये समझ में आया. अगर कोई पुलिस ऑफिसर इंक्वायरी बिफोर रजिस्ट्रेशन ऑफ FIR करता है, वो डॉक्यूमेंट्स लीजिए और आप उस पुलिस ऑफिसर के खिलाफ FIR रजिस्टर कर सकते हो. अब आपने कंप्लेंट फाइल की, कंप्लेंट जो फाइल होती है वो कौन से सेक्शन में होती है, CRPC 154 सब सेक्शन 1 और अभी BNSS 173 हाँ 173. मुझे थोड़ा BNSS का तकलीफ हो रहा है, तो BNSS 173 में आप कंप्लेंट फाइल करते हो. आप कंफर्म कीजिए 173 या 175 मुझे बराबर नहीं आता है. तो 154(1) CRPC के तहत आप कंप्लेंट फाइल करते हो और उस कंप्लेंट में अगर कॉग्निजेबल ऑफेंस डिस्क्लोज होता है तो उनको FIR रजिस्टर करना मैंडेटरी है, उसकी ड्यूटी है, वो नहीं करते हैं. फिर अंडर प्रोविजन ऑफ सेक्शन 154 सब सेक्शन 3, ये सब इंपॉर्टेंट सेक्शंस है, वो आप लिख लीजिए और उसके कॉरेस्पॉन्डिंग BNSS के सेक्शंस आप ढूंढ लीजिए. 154(3) के तहत आपको DCP के पास कंप्लेंट फाइल करनी है कि आपने कॉग्निजेबल ऑफेंस की कंप्लेंट पुलिस स्टेशन में की, मगर पुलिस स्टेशन ने उसका कोई भी कॉग्निजेंस नहीं लिया या FIR रजिस्टर नहीं किया है और ना ही जवाब दिया है, तो हम आपके पास 154 सब सेक्शन 3 के तहत कंप्लेंट फाइल किया है. अब 154 सब सेक्शन 3 के तहत आप जब कंप्लेंट फाइल करते हो तो DCP का ये फर्ज है, डिस्क्रिशन नहीं है कि वो उसको इमीडिएटली पढ़े और पढ़ने के बाद अगर उसको कॉग्निजेबल ऑफेंस डिस्क्लोज होता है तो वो अपने नीचे के अधिकारी को बोलेंगे कि आगे की कार्रवाई करो. अगर उसको लगता है कि यहां कॉग्निजेबल ऑफेंस नहीं है तो आपको वो बोल सकता है लिख के, सब लिखित होना चाहिए, मुंह से कुछ भी नहीं, सब लिखित होना चाहिए कि इसमें कॉग्निजेबल ऑफेंस डिस्क्लोज नहीं होता है. फिर आपके पास प्रोविजन आता है मजिस्ट्रेट कोर्ट में जाने का. ये सब डॉक्यूमेंटेशन, यानी आपने कंप्लेंट फाइल किया 154(1) में, कंप्लेंट फाइल किया 154(3) में, फिर आप इनको एक जॉइंट एडिशनल CP को कंप्लेंट फाइल कीजिए कि आपके DCP ने ये कानून की कार्रवाई के नहीं किए, तो अंडर द प्रोविजन ऑफ सेंट्रल गवर्नमेंट कॉन्डक्ट रूल्स सेक्शन 3, सेंट्रल गवर्नमेंट कॉन्डक्ट रूल सेक्शन 3 के तहत अगर तुम्हारा सबऑर्डिनेट ऑफिसर गलत काम करता है
और वैसे ही कॉन्डक्ट रूल्स बीएमसी का रूल 3, अगर उसके सबऑर्डिनेट ऑफिसर यानी आप और कोई भी इसमें आप एक ध्यान में रखिए, आरोपी जो है ना वो नीचे वाले को तो बनाए, मगर आरोपी एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर, डीसीपी और बीएमसी में एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर और सीओ, एसआरएम में सीओ माड़ा और एसआरएम में सीओ एसआरए, इनको आरोपी बनाने का, ये बड़े बड़े लोग जो है ये ओरल ऑर्डर्स देते हैं। और ये जो गद्दार लोग है जो काम नहीं करते हैं, मैं जो काम नहीं करने वाले को गद्दार बोलता हूं अपना, तो कि ये हमको हमारे सामने बहुत अच्छा मीठा बात करते हैं। आप कंप्लेंट करने जाओगे, इधर है, अक्कल भी कराएगी नहीं तुला, तुमको कुछ समझता है क्या, कानून क्या है, तुम लिखता क्या है, तुम देखता क्या आहे, आपल्याला काय वाटतं, अरे बाप मोठ्या साहेबांनी बघा त्याला फायरिंग केलं, हे फक्त नाटक असतं, नाटक। ये अगर नाटक नहीं होता तो वो उसको सीधा सस्पेंशन का ऑर्डर देता था, उसको मेमो देता था, उसको डिपार्टमेंटल इंक्वायरी करता था, वो सब कुछ नहीं करता। ये आपका गुस्सा है, बस आपको एक बार शांत करो, वापस आप तो 6 महीने के बाद जाओगे, आपका गुस्सा शांत हो गया, 6 महीने की बला टल गई, आप जाने के बाद बोलते अरे चालतं रे, असं होतच राहतं, मी तुला रागाने बोललो नाही, तू जे करते तो बरोबर करतोयस, करत राहा। ये मोडस ऑपरेंडी हमारे आईएएस और आईपीएस करते हैं, इसीलिए रास्ते पे झोपड़पट्टी नहीं उठती है, रास्ते पे स्टॉल्स नहीं उठते हैं, रास्ता बराबर नहीं होता है। क्यों नहीं होता है? ये हमारे आईएएस जो एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर्स जो बीएमसी में बैठते हैं, उनको आंख नहीं दिया भगवान ने। अरे हम तो बंगला दे रहे, घोड़ा दे रहे, गाड़ी दे रहे, लाखों रुपए का पगार दे रहे, इनको भगवान ने आंखें, आईपीएस बने हुए, आईएएस बने हुए, क्या इनको नहीं दिखाई देता है? क्या ये गुनाह नहीं होता है? होता है, मगर ये चाल होती है। तो आप पुलिस स्टेशन में गए कि भाई ये झोपड़पट्टी नहीं उठ रही है, पुलिस वाले चल चल निकल जाओ, ये पुलिसों का काम नहीं है, ये म्युनिसिपालिटी का काम है, ऐसा सब सुनाई देता है कि नहीं? तो आपको क्या बोलना है? आपको ये बोलना है कि क्या ये कॉग्निजिबल ऑफेंस होता है कि नहीं? क्या बोलना है? मराठीत कॉग्निजिबल काय म्हणतात? दखलपात्र। ये दखलपात्र गुन्हा होता है कि नहीं होता है? वीडियो रास्ते पे ये होने से हमारा फुटपाथ की जगह कम होती है क्या नहीं? हमको चलने को जगह नहीं, हमको रास्ते पे चलना पड़ता है, तो ये हमारा जान को धोखा होता है कि नहीं? तो ये सेक्शन 431 ऑफ इंडियन पेनल कोड लिख के लो, 431 ऑफ इंडियन पेनल कोड और आईपीसी और 268 ऑफ आईपीसी न्यूसेंस। तुम्हाला हे न्यूसेंस होतं की नाही? त्रास होतो की नाही त्याने असल्यामुळे? 268 आणि 431 इंडियन पेनल कोड या खाली कॉग्निजेबल ऑफेन्स होत आहे, आणि जर कॉग्निजेबल ऑफेन्स होत असेल तर पोलीस तुम्हाला नाकारू शकत। हायकोर्टची जजमेंट आहे 3/5/19, ही जजमेंट पण मी तुम्हाला व्हॉट्सअपवर माझ्या वेबसाईटवर मिळेल की पोलीस आणि बीएमसी हे दोघंही तेवढेच जबाबदार आहेत रस्ता आणि फुटपाथला क्लिअर करणं। तर आता तुम्हाला जर पोलिसांनी म्हटलं की फुटपाथ क्लिअर करणं हे आमचं कार्य नाही, तर काय म्हणाल? अरे बोला, आयपीसी 268 आणि 431 प्रमाणे गुन्हा निष्पन्न होतो की नाही? मग व्हिडिओ गुन्हा होत असेल तर करा, नाहीतर मला लेखी द्या। कळलं का? हे जर तुमचं बोलणं झाल्यावर 100 लोक जर अशी गेली आणि प्रत्येक वेळेला एफआयआर करा म्हटलं की कोणाची हिंमत होणार? किती लोकांशी बोलणार? ते एका दोघांना 5 लोकांना पळू शकता, सर्वांना पळू शकता का? आणि त्यांनी जर उद्धट बोललं तर तुमचा व्हिडिओ आहेच की खोटं बोललेलं आहे, चुकीचं बोललेलं आहे, तर व्हिडिओ रेकॉर्डिंगचं कळलं का? महत्व कळलं का? सेक्शन 431 आणि 268चं महत्व कळलं का? आता पोलीस स्टेशन मध्ये जाताना रस्त्यावरची कंप्लेंट करायला घाबराल का? पोलिसांनी जर म्हटलं की हे गुन्हा होत नाही, पीएमसी कडे जाल तर तुम्ही ऐकाल का? आता पोलिसांचं डीजींचं सर्क्युलर आहे 17/2/2012, 17/2/2012चं डीजी महाराष्ट्राचं सर्क्युलर आहे की कॉग्निजेबल ऑफेन्स असेल तर इमिजिएटली 48 तासात गुन्हा नोंदवलाच पाहिजे,
नाहीतर त्या ऑफिसरवर कारवाई. डीजी सर्क्युलर 17/2/2012 सर्क्युलर काय म्हटलेलं आहे की कॉग्निजेबल ऑफेन्स दखलपात्र गुन्हा जर दिसला तो खरा आहे की खोटा आहे हे बघण्याचा अधिकार पोलिसांचा. त्यांनी इन्व्हेस्टिगेशन करून मग ठरवावं की ते खरं आहे का खोटं आहे. तसंच गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं सर्क्युलर आहे 10/5/2013. या सर्व सर्क्युलर तुम्हाला वेबसाईटवर मिळतील. 10/5/2013 तसंच 5/2/2014 आणि ललिता कुमारी जजमेंट आहे पॅरा 111. बाकी ललिता कुमारी जजमेंट वाचून बसू नका वेडेवाल, फक्त पॅरा 111 वाचा, त्यात सर्व रस त्यात आहे. आता FIR करायला घाबराल का? FIR नाही केलं तर पोलिसांच्या विरुद्ध बोलायला घाबराल का? बोलणं म्हणजे शिव्या देणं का? त्याच्या विरुद्ध काय चुकीचं बोलणं का? बोलणं म्हणजे काय? हे हा सर्व डॉक्युमेंटेशन दाखवणं, सेक्शन्स दाखवणं, सर्क्युलर दाखवणं, याला बोलणं म्हणतात. मारामारी करणं, शिव्याद्या करणं ह्याला बोलणं म्हणत नाही. मग तुम्ही कंप्लेंट फाईल केली, कंप्लेंट फाईल केल्यानंतर काय ऍक्शन होत नाही, फिर आप क्या करते हो? क्या करते हो? अरे जोर से RTI डालते हो. RTI में जवाब आता है, ये हमारा इंक्वायरी चालू है, हमारा इन्वेस्टिगेशन चालू है, हम आपको इंफॉर्मेशन नहीं दे सकते हैं. आपको फिर मैं बताता हूं कि DG का एक सर्कुलर है 23 जून 2009, 23 जून 2009. ये सर्कुलर में बोला है कि कंप्लेनेंट को सब इंफॉर्मेशन देना चाहिए. ये होने के बावजूद भी हमारे पुलिस वाले नहीं देते हैं. तो आपको कितना ज्ञान होना चाहिए, कितना स्टडी करना चाहिए और कितना कॉन्फिडेंस आपको होना चाहिए, इसके बारे में जरूर ध्यान रखिए. और ये सब करने के लिए आपको स्पिरिचुअल स्ट्रेंथ होना बहुत जरूरी है. किसी भी के सामने लड़ने के टाइम पे आपको ऊपर वाले का शक्ति होना बहुत जरूरी है. और फिजिकल फिटनेस, आपका हार्ट पे पंपिंग, ब्लड पंप होता है तो उसको बैर करने की ताकत होना चाहिए, इसलिए एक्सरसाइज करना जरूरी है. और ये स्टडी करना जरूरी है. मेंटल, फिजिकल एंड स्पिरिचुअल स्ट्रेंथ. ये वापस मैं इसलिए दोहरा रहा हूं कि मेरे बात करने में आप में हवा आ जाएगी, आप बोलेंगे मैं कल जाके लड़ूंगा, आप एक्सरसाइज नहीं करोगे, आप ऊपर वाले को याद नहीं करोगे, आप स्टडी नहीं करोगे, वहां जाओगे डंडा खा के बाहर आओगे. तो ये 3 चीज आपके साथ होना जरूरी है: पढ़ाई, स्पिरिचुअलिटी एंड फिजिकल फिटनेस. तो और दूसरा एक DOPT, सॉरी मेरा एक गलती हो गया, ये 23/6/2009 का जो है वो DOPT का डायरेक्शन से, DOPT यानी डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग. डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंग का ये डायरेक्शन है कि फाइल नोटिंग आप सबको देना चाहिए. वो बोलते हैं फाइल नोटिंग हमारा बाप का है, वो हमारा पर्सनल है, हमारा अंदर का है. तो उनको सवाल करने का कि आपने कंप्लेंट मिस्टर XYZ के नाम से लिया है कि आप पुलिस ऑफिसर मिस्टर YZ के नाम से लिया है. अगर आप पुलिस ऑफिसर करके मेरी कंप्लेंट ली है तो ये पब्लिक डॉक्यूमेंट है, ये आपका पर्सनल नहीं है. आप जो काम करते हो ये पब्लिक सर्विस कर रहे हो, तो जो भी पब्लिक सर्विस करते हो वो ओपन डोमेन में होना चाहिए, पब्लिक डोमेन में होना चाहिए. आप इसको हमको नहीं रोक सकते हो. ये आपको याद रहेगा क्या? आप पुलिस ऑफिसर जो भी काम करता है कंप्लेंट का, वो एज ए पब्लिक सर्वेंट करता है, वो पब्लिक डॉक्यूमेंट है, तो उसका कोई भी पर्सनल काम नहीं होता है, तो ये आपको इंफॉर्मेशन डिनाई नहीं कर सकते. और उसके बाद में है DG का सर्कुलर है, DGP का सर्कुलर है 22/6/2012. 22/6/2012. उसमें कहा जाता है कि आप कंप्लेनेंट को ये सिर्फ ये सब आपको इंफॉर्मेशन देना ही है.
अभी आपको किसी ने धमकी दिया कि मैं आपके ऊपर 353 का कार्रवाई करूंगा, तो 353 की कार्रवाई कब होती है? इसके लिए आपको किसी भी ऑफिसर के पास जाने के पहले उसको 3 से 4 लेटर भेज दो। उसको ये लेटर भेजो कि आपने ये कंप्लेंट हमने किया है, आपने उसके ऊपर कोई भी कार्रवाई नहीं की है। फर्स्ट रिमाइंडर, सेकेंड रिमाइंडर, थर्ड रिमाइंडर, फोर्थ रिमाइंडर 2-2 दिन में भेजिए, मतलब 8 दिन में आप जा सकते हैं। आपको रिमाइंडर देने की कानूनी जरूरत नहीं है, मगर आपको अपना केस स्ट्रांग करने के लिए, ताकि वो आपके ऊपर 353 का कलम नहीं लगावे और आपका डिफेंस मजबूत हो जावे, इसलिए आपको उसको 4 बार लेटर लिखना है कि आपने अभी तक मेरे कानून की कार्रवाई नहीं की है, और उसमें रेफरेंस देना है कि एज पर रेगुलेशन 10 एक फाइल एक टेबल पे 7 दिन के ऊपर नहीं रह सकती है, और मेरी कंप्लेंट को आपको 45 दिन में डिस्पोज करना है। कितने दिन में? तो ये उसमें एक छोटा सा नोट डालिए। फिर चौथे दिन आप जाइए उनके ऑफिस में, नहीं, चौथा रिमाइंडर को आप उनको बोलिए कि आपने अभी तक हमारा कंप्लेंट पे कोई कार्रवाई नहीं की, इसके वजह से मुझे तकलीफ हो रही है, मुझे परेशानी हो रही है, और मुझे आपके ऑफिस में आके आपको मिलना पड़ रहा है। तो आप क्या कर रहे हैं? आप उनको बोल रहे हैं कि मुझे आपके ऑफिस में आके आपको परेशान करने की कोई इच्छा नहीं है। हम आपके ऑफिस में क्यों आ रहे हैं? क्योंकि आप काम नहीं कर रहे हो। तो उसका डिफेंस जो होता है कि ये मुझे तकलीफ देने आया है, वो खत्म। ये पहले सब कर दिए थे इन लोगों ने, तो अब हम ये उनकी चाल उनके गले में डालते हैं कि जो सही काम करते हैं उसको ये करने की जरूरत नहीं। मगर आजकल जितना भी, मोस्टली, मैं सबकी बात नहीं कर रहा, वो काम चोरी है, काम नहीं करते हैं, तो हमको ये सब डिसीजंस लेना पड़ता है, ऐसे हमको प्रोसीजर्स क्रिएट करना पड़ता है। और उस लेटर में लिखिए कि हम आपको जब मिलने आएंगे तो हम वीडियो रिकॉर्डिंग करेंगे, और इसकी कॉपी लोकल पुलिस स्टेशन को ईमेल से भेज दो, उसके डीसीपी को भेज दो। ये भेजने के बाद वापस सेकेंड रिमाइंडर भेज दो कि आप मुझे वहां आने के लिए फोर्स करते हो, मुझे तकलीफ देते हो, मुझे परेशान करते हो, मुझे आपके पास आने की इच्छा नहीं है, मगर अगर आपने इसका ये काम नहीं किया तो मुझे आपके ऑफिस में जबरदस्ती आना पड़ेगा, और उसके जिम्मेदार आप हो। आप काम नहीं करते हो इसलिए मुझे आना पड़ता है, और मैं आपका उसमें वीडियो रिकॉर्डिंग निकालूंगा कि आपने मेरे काम क्यों नहीं किया। तो आपके ऊपर 353 हो सकता है। आप मालिक हो गए, आपका काम हो गया, सामने वाले पे प्रेशर आ गया, अभी काम होगा कि नहीं उसका गारंटी नहीं है, मगर ये प्रोसेस अगर हर आदमी करेगा तो और 6 महीने में, साल में, 2 साल में तो प्रोसेस हो जाएगा। 70 साल में जो झूठ काम किया है वो क्या 6 महीने में, 1 साल में नहीं जा सकता है। उसको आस्ते आस्ते रीन साबू घस घस के, आल्टिया घस घस के हमको करना पड़ेगा। तो आप ये सोचेंगे मैं अभी गया, मैंने ये सब बोला, वो अभी करेगा, वो नहीं समझना। आपको 10 साल लड़ना है, इतना खाली ध्यान में रखिए। 10 साल आपको, यहाँ भी जो बेटे सब हमारे बुजुर्ग लोग हैं, तो आपने अपनी जिंदगी तो गंवाई दी, अब जो बचा है 5 साल 10 साल, ये हमारे मुंबई के लिए दे दो। आपके बच्चे बड़े हो गए, आपके बच्चे कमाते हैं, तो आपके बच्चे ये काम नहीं कर सकते क्योंकि उनको अपना फैमिली देखना है। आपने अपना फैमिली की तरफ कर्तव्य किया है, अब आपका कर्तव्य है कि मुंबई, महाराष्ट्र और देश की तरफ देखना। मैं ये नहीं बोलता है कपड़ा उतार के दे दो करके, मगर आप 100 रुपया कमाते हो ना, तो 5 रुपया तो ये मुंबई के लिए दे दो। अगर 5 रुपया आप मुंबई के लिए नहीं दे पाते हो उम्र के 55 के बाद, जबकि आपके घर दार सब हो चुका है, अब खाली पेट में मत देना। तो हम जैसा गद्दार कोई भी नहीं है। फिर हम सोचते अरे हम मुंबई अच्छी क्यों नहीं होते, इसकी जिम्मेदार हम है। मुंबई अच्छी नहीं होते कोई करप्ट IAS IPS आमदार खासदार के वजह से नहीं, हम जैसे नालायक लोग हैं। हम नालायक है कि हम हमारे कर्तव्य नहीं जानते हैं, और जिस दिन हम खाली लेना जाते हैं, देना सीखो, कुछ तो दे दो, कुछ तो दे दो, तो ये मुंबई सुधरेगी। हम देने के लिए यहाँ बैठे, हम लेने के लिए नहीं बैठे। आप जिस दिन कुछ ना कुछ देते जाओगे,
हमारी मुंबई अच्छी होती जाएगी। तो आपको अभी 353 से डर है क्या? अब मैं आता हूं आरटीआई के सेक्शंस की तरफ। अभी आपका कॉन्फिडेंस लेवल बढ़ा कि नहीं ये पहले मुझे बताओ, मुझे आवाज चाहिए बॉस। अभी आप डरोगे क्या किसी से? आप आईएएस, आईपीएस, आईआरएस, आमदार, खासदार, कॉर्पोरेटर से डरोगे क्या? मैं इनका नाम 50 बार इसलिए ले रहा हूं कि आपका डर जावे। मैं तो उन लोग से डरता हूं बाबा, मैं तो डरता हूं, मगर आप डरोगे क्या? अब मैं आरटीआई की तरफ आता हूं। आप बोलेंगे ये सब बाकी के सब बातें कर रहे हैं, आरटीआई के बारे में नहीं बात कर रहे। कधी घ्यायचंय? मी एक आरटीआयचे 15-20 मिनिटं बोलतो, कारण तो नाही तर लिंक जाईल। हा, आता सेक्शन 2F, आरटीआय सेक्शन 2F, त्याच्यामध्ये मी आज पुस्तक आणायला विसरलो। हा, तर ते काय म्हणतं? एनी इन्फॉर्मेशन इन एनी फॉर्म। सेक्शन 2F काय म्हणतं? एनी इन्फॉर्मेशन इन एनी फॉर्म म्हणतं। पण आमचे पीआयओ काय म्हणतात? तुमचं इन्फॉर्मेशन 2F च्या व्याख्येत बसत नाही। आरटीआय सेक्शन 8 आणि 9 काय म्हणतं? की इन्फॉर्मेशन कॅन बी डिनाइड ओनली अंडर सेक्शन 8 and 9। मी काय म्हणतो कळलं का? डिनायल ऑफ इन्फॉर्मेशन कॅन शाल बी ओनली अंडर सेक्शन, जोरात, बाकी 2F खाली डिनाय करू शकतं का? मग तुम्ही त्यांना प्रश्न काढायचं की 2F सेक्शन खाली तुम्ही डिनाय करू शकता, हे कुठल्या कायद्याखाली? कारण सेक्शन 7 सबसेक्शन 8 सबसेक्शन 1 लिहून घ्या। सेक्शन 7 सबसेक्शन 8 सबसेक्शन 1 हे काय म्हणतं? की फक्त ह्याच्या खाली डिनाय केलं करून चालणार? अरे जोरात, तुम्हाला त्या सेक्शन खाली का नाकारता येतं? आणि ते सेक्शन एखाद्या ह्या इन्फॉर्मेशनला डिनाय करायला कसं काय लागतं हे त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, पण हे देतात का? मग आपण काय करतो? काय नाही, मग अपील फाईल करतो। मग हे विचारल्यानंतर त्यांचे अर्धे रस्ते बंद होतात। मग आता तुम्ही 2 सेक्शन F खाली जर डिनाय केलं तर तुम्ही मान्य कराल का? मग ते काय म्हणतात की आरटीआय सेक्शन मध्ये तुम्ही इन्फॉर्मेशन फक्त जी आमच्या फाईल मध्ये आहे तेवढंच विचारू शकता, बोलतात की नाही? त्यावेळी सेक्शन 2J बघा। सेक्शन 2J काय म्हणतं? एनी इन्फॉर्मेशन विच इज हेल्ड बाय और विच इज इन कंट्रोल ऑफ द पब्लिक अथॉरिटी। म्हणजे काय की फक्त पुस्तकातलं आहे नाही, तुम्ही हे कर्तव्य कुठल्या कायद्याखाली केलं म्हणजे दॅट द इन्फॉर्मेशन इज हेल्ड बाय द पब्लिक अथॉरिटी। तुम्ही विचारलं का काय म्हणतात? तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही। त्यावेळी त्यांना काय सांगायचं की सेक्शन 2J बघा, द इन्फॉर्मेशन विच इज हेल्ड बाय, विच इज अंडर युअर कंट्रोल। तुमच्याकडे पुस्तक आहे आरटीआयचं? मी आणायला विसरलो। मी विसरलो। तर त्याच्यानंतर त्यांना सांगायचं सेक्शन 4 लिहून घ्या। सेक्शन 4 1B 4(1)B लिहिलं, ब्रॅकेटमध्ये 3, ब्रॅकेटमध्ये रोमन 3, ब्रॅकेटमध्ये रोमन 4, ब्रॅकेटमध्ये रोमन 5, 3, 4, 5, ब्रॅकेटमध्ये C आणि D, म्हणजे सेक्शन 4(1)B 3, 4 आणि सेक्शन 4C 4D। याच्यामध्ये काय म्हटलंय की तुम्ही वेबसाईटवर कुठल्या प्रकारे कुठल्या सेक्शन खाली केलेलं आहे
कुठल्या प्रोसिजर खाली केलेलं आहे, कुठल्या रूल्स अँड रेग्युलेशन्स खाली केलेलं आहे, हे सर्व तुम्ही दिलं पाहिजे. तुम्ही जे काय करत आहात, आप जो भी करते हो उसका कोई तो रेफरेंस जो है वो लॉ से होता ही है. ऐसा आपको लगा और आपने किया, ऐसा कानून नहीं होता है. हर कानून के हिसाब से आप करते हैं, आप उसको लिखते नहीं है, मगर दैट इंफॉर्मेशन इज विद इन योर नॉलेज अँड इट इज हेल्ड बाय द पब्लिक अथॉरिटी. मी काय बोलतो कळलं का? नाही कळलं असेल तर सांगा, परत बोलतो. इन्फॉर्मेशन विच इज हेल्ड बाय, तुम्ही विचारलं की तुम्ही इथे ही इलिगल बिल्डिंग आहे, तुम्ही कुठल्या कायद्याखाली त्याला तोडलं नाही हे तुम्ही विचारलं. अरे तुम्ही आम्हाला प्रश्न विचारलात, तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकत नाही. तुम्ही आम्ही प्रश्न नाही विचारलाय. सेक्शन 2 जे काय म्हणते बघा, सेक्शन 4(1)(b), 3, 4, 5 काय म्हणते बघा. तुम्ही जे रूल्स अँड रेग्युलेशन्स अवलंबलेले आहेत किंवा वापरलेले आहेत त्याची माहिती विचारतोय, ती मला तुम्ही दिलीच पाहिजे, असं बोलाल का? आणि स्टेट इन्फॉर्मेशन कमिशनरचं एक सर्क्युलर आहे, तो पण माझ्या वेबसाईटवर आहे, की आपल्या मुंबईतले, महाराष्ट्रातले आणि देशातले लोक हे सुशिक्षित नाही आहेत, त्यामुळे त्यांना प्रश्न कसे मांडावे हे कळत नाही, त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यावे. काय म्हटलंय की त्यांना प्रश्न मांडता येत नाही. आता बघा, ह्या माळ्याला, ह्या बिल्डिंगला किती माळे आहेत तुम्ही प्रश्न केलात, बरोबर आहे. तुम्ही तेच कसा विचारता, मी असेल ह्या माळ्याचे बिल्डिंग, ह्या बिल्डिंगमध्ये माळ्याचे मला डॉक्युमेंट्स द्या, किती माळे त्याचे डॉक्युमेंट्स द्या, मी तेच विचारतोय. पण फक्त प्रश्नाची मांडवली ही ज्ञान नसल्यामुळे वेगळं होते, त्यामुळे त्यांनी सांगितले तुम्ही दिलंच पाहिजे. आणि 2F काय म्हणतं, एनी इन्फॉर्मेशन इन एनी फॉर्म, त्याने म्हटलंय का कुठेही कायद्यात म्हटलंय का प्रश्न विचारू नये असं कुठेच म्हटलेलं नाही. प्रश्न विचारू नये असं कुठे म्हटलेलं आहे. पण आमचे IAS आणि IPS किंवा त्यांचं जे हे करतात, एक खोटी मांडणी करून, खोटे कायदाच काहीतरी वेगळा असतो आणि इथे प्रॅक्टिस काहीतरी वेगळीच असते. आणि त्यासाठी आज आपण इथे आलो आहोत की प्रॅक्टिस आमच्याशी काहीच संबंधित नाहीये, आम्हाला लॉ संबंधित आहे. तुम्ही 50, मला एका डीजीने, मी एका डीजीवर केस केली, 40,000 कोटीचा फ्रॉड, तुम्ही पेपरात वाचलंच असाल, म्हाडाचं, आता सुप्रीम कोर्टात आहे. मला म्हणाले, माझे प्रत्येक ऑफिसर पर्सनल मित्र आहेत, आम्ही बसून चहा पितो, माझे प्रत्येक आमदार खासदाराबरोबर बसून मी चहा पितो, कारण तो माणूस आहे, त्याच्यातला आत्मा आहे. पण ज्यावेळी मी तत्वावर भांडतो त्यावेळी मी फक्त तत्वावर भांडतो, मी त्या माणसाशी भांडत नाही. मला म्हणाले, क्षणा आहे, कशाला आम्हाला त्रास देता, आमची प्रॅक्टिस आहे ना हो, 50 वर्षापासूनची पद्धत आहे आमची. म्हटलं साहेब तुम्ही पद्धतीने काम करता की कायद्याने काम करता, ते सांगा. बळा मी ऍक्च्युअल शब्द सांगतो, व्हॉट यू प्रॅक्टिस इज लॉ और यू शुड प्रॅक्टिस व्हॉट इज लॉ. कळलं का मी काय म्हणतो? तुम्ही जे करता ते कायदा आहे का कायद्याप्रमाणे तुम्ही केलं पाहिजे हे सांगा मला. त्यामुळे तुमच्या प्रॅक्टिसशी माझा काही संबंध नाही, मला कायद्याने दाखवा. आता त्या कायद्याविरुद्ध आपण लढतो, हे आता मी एकटा कमी पडतो, मी मान्य करतो मी कमी पडतो. पण आज जर मुंबईत एक 100-200 लोक जर आपण एकत्र आलो आणि फक्त ऍडिशनल म्युन्सिपल, मी परत या फेसबुकवर परत सांगतोय की IAS ऑफिसर्स जबाबदार आहेत या देशाची वाट लावायला. सर्व नव्हे, जे भ्रष्ट आहेत ते, चांगले लोक पण आहेत, जे मला बरेच IAS लोक मदत करतात, बरेच IPS लोक मदत करतात. त्यामुळे असं IAS IPSनी त्याचा हे करू नये की मी IAS IPSच्या विरुद्ध आहे. मी भ्रष्ट IAS IPSच्या विरुद्ध आहे आणि चांगल्या IAS IPSला मी माझा मोठा भाऊ समजेन, छोटा भाऊ समजेन, हात जोडेन. तर त्यांच्या विरुद्ध आपली लढाई आहे. त्यामुळे कुठेही चूक झाली, BMC मध्ये लफडं झालं, DMCला पत्र लिहा तुम्ही काम करत नाही, DMCने काम नाही केलं, ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहा तुम्ही काम करत नाही, 3 रिमाइंडर पाठवा, मग त्यांना नोटीस टू प्रॉसिक्यूट पाठवा आणि त्यांना आरोपी बनवायचा. आता म्युन्सिपालिटीत जर तुम्हाला काय जास्ती प्रॉब्लेम झाला आणि काम होत नसेल तर तुम्ही आरोपी कोणाला बोलवाल? ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर. कोण? आवाज पाहिजे मला, त्यांच्यापर्यंत आवाज गेला पाहिजे.
ऍडिशनल म्युन्सिपल कमिशनर कोण आहेत? IAS ऑफिसर आहेत की ज्यांना आपण घोडा, गाडी, बंगला सर्व देतो, पण त्यांच्या कर्तव्यात कुठेतरी कसूर राहते आणि म्हणून हे आपल्याला त्रास होतो आणि तो त्रास होऊ नये म्हणून आपण एकत्र येतो. तर तसंच पोलिसांनी FIR रजिस्टर केलं नाही, मग तुम्ही DCP, ऍडिशनल CP यांना पकडायचं आणि केस कोणावर करायची? DCP आणि ऍडिशनल CP वर पण केस करायची. कारण सबऑर्डिनेट ऑफिसर जर काम करत नसेल तर त्याचा सर्वस्व जबाबदारी सिनियर ऑफिसरवर असते असा कायदा म्हणतो. ते म्हणते अरे त्यांनी सांगितलं, मी काय नाही केलं. नाही, तुम्ही सह्या कसे करता? सह्या करण्यासाठी तुम्हाला ठेवलेलं नाही, त्यांनी काम व्यवस्थित केलेलं आहे की नाही हे बघून तुम्ही सही केलेले आहात यासाठी तुम्हाला ठेवलेलं आहे. कारण वरिष्ठ त्यांनी नोटिंग टाकली आणि मी सही केली, तो जबाबदार आहे. मग त्यांना आपण म्हणतो साहेब तुम्ही सही कशी केली, तुम्ही कशाला बसता, वरिष्ठ पाहिजे कशाला? जर तुम्ही न बघता सही करत असाल तर मग ती पोस्ट कशाला पाहिजे? ही बोलण्याची हिंमत ठेवा. वरिष्ठ फक्त खालच्या लोकांना टार्गेट करतात खोटं सांगून. आपण त्यांना खालच्या लोकांना मदत करायला पाहिजे, कारण त्यांची खरोखर अवस्था खराब आहे. हे जे ज्युनियर इंजिनियर आहे, असिस्टंट इंजिनियर आहे, हे मी असं म्हणत नाही की दुधातून धुतलेले आहेत, त्यातले पण आहेत, पण ह्यांना तोंडी आदेश देऊन यांच्याकडून चुकीचं काम केलं जातं आणि त्यासाठी आपण त्यांच्याकडे थोडंसं सॉफ्ट कॉर्नरनी बघावं. सॉफ्ट कॉर्नरनी बघावं म्हणतं, मी कर्तव्य करू नये असं म्हणत नाही. आणि पण टार्गेट कोण असलं पाहिजे? वरिष्ठ अधिकारी. कारण हे लोक ह्यांना दिसत नाही का रस्त्यावर काय आहे, ह्यांना दिसत नाही का चोरी होते, काय होते, मग हे गप्प बसतात. म्हणजेच संगनमत आहे, म्हणजेच हे कर्तव्यात कसुरी करतात आणि म्हणजेच हे आरोपी आहेत. सर्वांना पटलं का बोललेलं? आता तुम्ही गेल्यानंतर मला रेकॉर्ड सापडत नाही किंवा ते तुम्हाला रिप्लाय देतात ऍज पर A असं, ऍज पर B तसं, ऍज पर C तसं, किंवा असेच डॉक्युमेंट हे असे काढतात. हे तुमचं डॉक्युमेंट तुम्ही घेणार का? ही फसवा फसवी आहे. ज्यावेळी ते तुम्हाला असेच डॉक्युमेंट देतात ते तुमच्याशी फसवणूक करतात. त्यासाठी सेक्शन 41A RTI ऍक्ट, सेक्शन 41A RTI ऍक्ट ह्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की तुम्ही जे RTI ला फॅसिलिटेट करतं, मला मराठी फॅसिलिटीला म्हणजे सोपं करतं, तसं तुम्ही तुमचं रेकॉर्ड्स मेंटेन करावं. ते म्हणतील तुम्ही कंप्लेंट केली, तुमचा CS नंबर नाही, आम्हाला शोधता येत नाही. त्यांना सांगायचं CS नंबर बघणं हे तुमचं कर्तव्य आहे. RTI काय म्हणतं? यू मेंटेन द रेकॉर्ड्स विच फॅसिलिटेट्स द RTI ऍक्ट. आम्ही मालक आहोत, हे बघणं आमचं काम नाही, तुम्ही सेवक आहोत. तुम्ही सेवकांचं काम काय ते शोधा आणि तुम्ही काढा. परत हे लिहायचं नाही. आणि ते जर केलं तर त्यांना सांगायचं की तुम्ही चुकीचे दस्तावेज केलेत, तुमच्यावर आम्ही फौजदारी खटला करू शकतो. चुकीच्या मार्गाने जर इन्फॉर्मेशन डिनाय केली, चुकीची इन्फॉर्मेशन दिली नाही तर त्यांना 2-4 आठवणी पाठवा, म्हणजे त्यांचं डिफेन्स खराब. ते आम्ही गुड फेथनी केलो, आमचं चुकून राहिलो नाही, आम्ही तुम्हाला 2-3 रिमाइंडर पाठवले, तुम्ही मुद्दाम केलाय. सेक्शन 52 ऑफ द इंडियन पेनल कोड म्हणतं गुड फेथ, एनी ऍक्ट डन इन गुड फेथ त्याला प्रोटेक्शन मिळतं. पण गुड फेथ म्हणजे काय? गुड फेथ म्हणजे सर्व चौकशी करून काम करणं. गुड फेथ मध्ये मी चोरी केली, गुड फेथ में मैंने FIR रजिस्टर नहीं किया, गुड फेथ में मैंने वो झोपड़ी को देखा ही नहीं. गुड फेथ म्हणजे टेकिंग ड्यू केअर अँड इंटेन्शन. ड्यू केअर म्हणजे काय की बाबा रे हे ऍप्लिकेशन आलेलं आहे, हे कायद्यात बसतं का? मग मी कायद्यात बसत नसेल तर मी काय कारवाई करावी? ह्या गोष्टीच्या जर त्यांनी शनिशा केली नाही तर ते गुड फेथ गुड डाटा आहे. अरे साहेब आम्हाला काय कळलं नाही. इग्नोरन्स ऑफ लॉ इज नॉट एन एक्सक्यूज. ज्यावेळी एखादा माणूस त्या खुर्चीवर बसतो, त्याला पगार मिळतो, तर तो मला हे माहिती नव्हतं, मला हे कळत नव्हतं, हे डिफेन्स राहत नाही. तर त्याला आरोपी बनवायचंच. ज्या पब्लिक सर्वंट चुकलेले असतात तर त्यांना सहकार्य करा, कारण सर्व देव नसतात. आपण किती कायद्याने बोललं तरी आपण त्यांच्या जागेवर असो तर कसं वागू.
हा विचार करा. आपण माणूस आहोत, हैवान नाही आहोत. आपण पब्लिक सर्वंट सारखे करप्ट नालायक नाही आहोत. आपण माणूस आहोत, माणुसकी आहे. त्यामुळे चुकलेल्या माणसांना आपण कधीही त्रास द्यायचा नाही, त्यांना मदत करायची. आणि तो तुम्हाला कसा मदत करेल तो तुम्हाला नंतर कळेल. आपण प्रत्येक पब्लिक सर्वंट चोर आहे, उच्चक आहे असं कधीच समजू नये. त्यातलेही चांगले आहेत ज्यामुळे मी काम करू शकतो, कारण ते मला मदत करतात बरेच लोक. त्यामुळे आपलं उत्तर काय असलं पाहिजे की तुम्ही रेकॉर्ड कसे मेंटेन केलेत. ऍज पर पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट तुम्ही मेंटेन केलं पाहिजे. पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट सेक्शन 8 आणि 9 बघा, आणि सेक्शन 41A ऑफ RTI ऍक्ट की रेकॉर्ड कसे मेंटेन करावं. याच्याबद्दल सर्वांना समजलं का? हा बरं. आता मी सेक्शन 41B3 ला येतो. त्याच्यामध्ये काय म्हणताय की द प्रोसिजर फॉलोड इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस इन्क्लुडिंग द चॅनल्स ऑफ सुपरविजन अँड अकाउंटेबिलिटी. मी मगाशी म्हटलेलं ना, कुठल्या सेक्शन खाली तुम्ही काय प्रोसिजर फॉलो केलात हे कळवणं आणि हे तुम्ही मिळवणं हा तुमचा कुठल्या सेक्शन खाली नाही, परत पाहिजे 41B3. परत मला जोरात सांगा. मी हे तुम्हाला परत परत का बोलायला लागतो? आपण शाळेत कसे 10 वेळा रिपीट करतात, 5 वेळा रिपीट करतात, मग कुठेतरी डोक्यात बसतं. नाही आता इथून गेल्यावर तुमच्या डोक्यात 5% पण राहणार नाही मी बोललेलं. पण हे रिपीट केल्यामुळे ते लक्षात राहतं, रे मी ते रिपीट केलेलं. आणि घरी गेल्यावर स्वतःचे नोट्स बनवा. मी कुठेही गेलो तर मग तिथून आल्यानंतर स्वतःचे नोट्स बनवतो आणि ते नोट्स ठेवतो. कारण मी आता 100 बोललेलं असेल त्यातले 10 तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यामुळे आता जे फ्रेश आहे गेल्याबरोबर आज रात्री बसून जर नोट्स केलात तर 50% तुमच्या लक्षात राहील आणि ते तुम्ही वापरू शकाल. त्यामुळे नोट्स बनवायची सवय ठेवा. तर 41B3 तुम्हाला कळलं का? आता मी येतो 41B4. द नॉर्म सेट बाय इट टू डिस्चार्ज ऑफ इट्स फंक्शन. म्हणजे तुम्ही कसं काम करावं ह्याची माहिती तुम्ही वेबसाईटला टाकलीच पाहिजे. म्हणजे आमचा अधिकार आहे ते कळणं. बरोबर आहे. 41B5. द रूल्स, रेग्युलेशन्स, इन्स्ट्रक्शन्स, मॅन्युअल्स, रेकॉर्ड्स हेल्ड बाय इट अँड अंडर कंट्रोल and used by its employees for discharging the functions. कव्हर झालं? तुम्ही कुठल्या कायद्याखाली हे काम केलेलं आहे आणि तुम्ही ते कायद्याचे कसे तुमच्या डिस्चार्ज ऑफ फंक्शन्स मध्ये वापर करत आहात. मग तो प्रश्न उत्तर होऊ शकतो का? तो तुम्हाला नाकारू शकतो का? मग तुम्ही यापुढे छातीवर बसून त्यांच्या घ्याल का? होय की नाही? येस. त्याच्यानंतर सेक्शन 8 सबसेक्शन 2 खाली मी तुम्हाला घेऊन जातो की ही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, आम्ही देत नाही. अरे पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? त्याच्या बायकोचं नाव काय, त्याच्या मुलाचं नाव काय, त्याची बायको कुठे कामाला आहे, त्याची मुली कुठे कामाला आहे, हा पर्सनल इन्फॉर्मेशन झाला. त्यांनी कपडे कुठले घातले. पण तो जर नोकरी करताना त्या नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी काय डॉक्युमेंट्स दिले आहेत, दॅट इज दी कंप्लायन्स. वेदर एनी कंप्लायन्स हॅज बीन डन फॉर विच एन पर्सन गेट्स ए लायसन्स ऑर बेनिफिट दॅट इज दी पब्लिक डॉक्युमेंट. तो कसा प्रायव्हेट होणार? तुम्ही नोकरीला ऍप्लिकेशन केलं, 100 लोकांनी ऍप्लिकेशन केलं, त्यातल्या 10 लोकांना सिलेक्ट होतं. मग तुम्ही पात्र आहात की नाही ह्याचे डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यायला पाहिजे आणि ते डॉक्युमेंट्स आमचं बघणं कर्तव्य आहे. नाही तर 90 लोकांना तुम्ही सोडणार, जे ज्यांचा अधिकार आहे त्यांना सोडून 10 नालायक लोकांना तुम्ही घ्याल. ते बघणं आमचा अधिकार असल्यामुळे तो तुम्ही आम्हाला नाकारू शकत नाही. आता त्याच्यानंतर तुम्ही अपील फाईल करता. अपीलमध्ये इन्फॉर्मेशन का दिली नाही ह्याची जबाबदारी कोणावर असते माहितीये का? कोणावर असते? कोणावर असते? मला जोरात पाहिजे. जनमाहिती अधिकारी आधी FMA म्हणतो त्यांनी का दिली नाही, तुम्ही त्यांना विचारा. 7 सबसेक्शन 8 सबसेक्शन 1 प्रमाणे त्यांनी लेखी दिलं पाहिजे. त्यांनी नाही केलं त्याच्यावर डिसिप्लिनरी ऍक्शन घ्या. अपीलमध्ये 19 सबसेक्शन 5 लिहून घ्या. अपीलमध्ये सेक्शन 19 सबसेक्शन 5
त्यांनी रिटर्न रिप्लाय दिलं पाहिजे आपल्या अपीलला. पण कुठलंही अधिकारी हे घेत नाही. तर आपण तुम्हाला लेटर आलं की लेटर आलं माझ्या सर्व ह्याच्यामध्ये आहे, माझ्या वेबसाईटवर आहे. मी परत वेबसाईट kamlakar.com वेबसाईट यासाठी म्हणतो की तुम्हाला काय लागलं असेल तर वेबसाईटवर तुम्हाला मिळणार, 100% मिळणार. तुम्ही पत्र लिहायचं की मला तुम्ही बोलवलेलं आहे अपीलला, त्या अपीलमध्ये 19/5चं उल्लंघन झालेलं आहे, मला फर्स्ट अपीलेट आपला BOIनी उत्तर दिलेलं नाही, त्यामुळे आपण त्यांना आदेश करावे की मला उत्तर द्यावं. तसेच सेक्शन 7 सबसेक्शन 8 सबसेक्शन 1 प्रमाणे त्यांनी रिझनिंग दिलेलं नाही, त्यामुळे त्या रिझनिंग पण त्यांनी द्यावं असे आपण आदेश करावे. आलं लक्षात? आणि त्याच्यामध्ये हेही टाकायचं की मी व्हिडिओ रेकॉर्डिंग करणार आहे आणि व्हिडिओ रेकॉर्डिंगचे जेवढं मी तुम्हाला वेबसाईटवर माझे मटेरियल आहेत ते त्याला जोडून पाठवायचे, म्हणजे त्याला नाकारायचा प्रश्न येत नाही. मग तुम्ही फर्स्ट अपीलला गेलात, 19/5 खाली उत्तर नाही, परत ते तुम्ही ते पत्र ईमेलनी किंवा अगोदर दिलेलं आहे ते समोर ठेवायचं, व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू करायचं. मी हे पत्र दिलेलं मला सेक्शन 7 सबसेक्शन 8 सबसेक्शन 1 प्रमाणे तुम्ही कुठल्या कारणाखाली मला इन्फॉर्मेशन डिनाय केली आणि 19/5 खाली त्यांनी तुमच्या अपीलला उत्तर दिलं पाहिजे आणि मग आर्ग्युमेंट झालं पाहिजे. तर हे तुम्ही प्रश्न विचारा. जर त्यांनी म्हटलं की नाही तर त्यांना रेकॉर्ड करा, त्यांना म्हटलं की तुम्ही हे मला उत्तर द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही हे करा, ॲडजॉर्नमेंट करा आणि सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंगवर घ्या. आता हे झाल्यावर त्यांना झक मारून रिप्लाय दिलंच पाहिजे. तो रिप्लाय आल्यावर त्यांच्या विरुद्ध एव्हिडन्स तुमच्या हातात क्रिएट झाला की त्यांनी कसं चुकीचे दस्तावेज केलेले आहेत, असं करून आपल्याला प्रेशर करायला लागेल. आणि यांच्या विरुद्ध सर्क्युलर आहे 31/3/2008 आणि 10/8/2009चं GR आहे. त्यामध्ये पॅरा 7-8 मध्ये म्हटलेलं आहे की 3 दिवसाच्या कमीत कमी 3 दिवसा अगोदर PIOनी उत्तर दिलंच पाहिजे. PIOनी उत्तर दिलंच पाहिजे, कारण त्यांनी दिल्यानंतर त्याचं स्टँड कळतं. त्याचं स्टँड न कळतं तुम्ही आर्ग्यू कसं करणार? म्हणून तुम्ही ह्या जबरदस्तीने आवाज करून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून रेकॉर्डवर आणून हे करून घ्यायचं, तरच या देशाला कुठेतरी चांगले दिवस येतील. आता सर आपण एक 5 मिनिटं मी बोलतो आणि आपण मग लंच आपला त्यांचं काय स्नॅक्स आहे त्याला घेऊ. सर्वांना विनंती आहे, जे 55 वर्षावरील आहेत त्यांनी एक तुमच्या आयुष्यातले 2%, महिन्यातले पगारातले 2%, 5% हे कुठेतरी मुंबईला चांगलं करण्यासाठी डोनेशन द्यावं, ही नम्र विनंती. आणि जे यंग पोरं आहेत त्यांनी रोजचे 10 रुपये बाजूला काढून ठेवावे. आणि ते आमच्यासारखे माणसं जे कामं करतात, आम्हाला कधी कधी पैशाची भरपूर अडचण लागते किंवा त्रास होतो, तर तुम्ही जर अशा इन्स्टिट्यूशन्सला मदत केलीत तर हे आमचं कार्य चालू राहील. नाहीतर कुठे ना कुठे आता आमच्या वेबसाईटला आम्हाला ₹1,00,000 खर्च आहे. माझे एवढं सर्व वेबसाईटमध्ये जातं की ₹1,00,000 दर महिन्याला आम्हाला पैसे द्यायला लागतात ते मेंटेन करायला, ह्याला त्याला. तर तुम्ही सर्वांनी जर मदत केली तरच आम्ही हे करू शकणार आहोत. नाही तर कुठेतरी आम्ही ह्या वर्षी बंद करायचं ठरवलंय, पण कुठेतरी आम्ही आता ठरवलं की हा 1 वर्ष आम्ही ट्राय करणार, नाही तर पुढच्या वर्षापासून आम्ही वेबसाईट पण बंद करणार. कारण सर्वांना फुकट मिळतं पण कोणाला काही द्यायचंच नाहीये. तुम्ही विहिरीतून फक्त काढलात तर विहीर भरणार कुठून? पाऊस वरून यायलाच पाहिजे ना. तर तेवढी विनंती आहे की आपण जे 55 वर्षावरील आहेत त्यांनी आम्हाला मदत करावी आणि ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करा. तुमच्याच एरियात पार्टिसिपेट करा. काही नसेल तर तुमच्या बिल्डिंगच्या आजूबाजूला 4 रस्ते आहेत, तेवढे जरी सांभाळला प्रत्येकाने तरी मुंबई कुठे जाईल? फक्त 4 रस्ते तर कुठे जाईल? आणि जे यंग पोरं आहेत त्यांनी रोजचे 10 रुपये तर करायला हरकत नाही. आपण आपल्या बायका पोराबरोबर हॉटेलमध्ये जातो ना, तर एका जेवणाला ₹5,000 खर्च करतो. पिकनिकला गेलं का ₹50,000 खर्च, आपल्याला जरा सुद्धा दुःख होत नाही. पण मुंबईला खर्च करताना अरे माझ्याकडे नाही, अरे वा
मला वेळच नाहीये हो. पिक्चर बघताना वेळ आहे, बायको बरोबर फिरायला वेळ आहे. जा बायको बरोबर, माझ्यासारखं होऊ नका. आणि मला घरून शिव्याच मिळतात, मला काहीच मिळत नाही दुसरं. कारण मी माझ्या खरोखर त्यांना निग्लेक्ट झालेलं आहे माझ्या बायको बरोबर. तुम्ही तसं करू नका, पण कमीत कमी काहीतरी मुंबईला द्या. नाही तर मुंबई सडलेली आहे. आमचे आमदार, खासदार, कॉर्पोरेटर हे कामं करत नाहीत आणि चांगलं कामं करतात हे आम्हाला दिसतच नाहीये. जर चांगले कामं करत असतील तर ह्या मुंबईची अवस्था झालीच नसती. बिचारे चांगले असतील, मी ते पर्सनल लेवलला फारच चांगले असतील, पण तुमचे चांगुलपणा कर्तव्यात जर दिसत नसेल तर आम्हाला त्याचा काय उपयोग हो. तर आमदार, खासदार, कॉर्पोरेटर, आपल्याला या माध्यमातून नम्र विनंती आहे की आपण मदत करावी. आता एवढे कायदे चुकीचे येत आहेत, कोणी आवाज उचलत नाही, त्याच्याबद्दल आवाज उचलावा. नाहीतर आम्हाला रस्त्यावर येऊन आम्हाला हे म्हणायला लागेल की आमदार खासदारच नको आम्हाला, कारण कोण बोलतच नाही चुकीच्या विरुद्ध, आम्हाला कोण रिप्रेझेंटच करत नाही. असं कुठे ही पाळी आमच्यावर आणू देऊ नये, ही आपल्या आमदार, खासदार, कॉर्पोरेटरना नम्र विनंती आहे. आणि आपण थोडंसं आता ब्रेक घेऊया. जय हिंद. आणि हा 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 नाही, आता मी जरा थोडा आराम करतो, म्हातारा माणूस आहे, मला थोडं रिलॅक्स होऊ द्या.